ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण आज आपलं नेक्स्ट लेक्चर स्टार्ट करतोय अबाउट विंड एनर्जी. आतापर्यंत आपण रिन्युएबल एनर्जी मध्ये सोलर एनर्जीचा स्टडी केलेला आहे. तर त्याच्यानंतर विंड एनर्जी जी आहे ती सुद्धा एक रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे किंवा विंड पॉवर इज ऑल्सो ए रिन्युएबल एनर्जी सोर्स. ओके, आपलं जे नेक्स्ट लेक्चर आहे अबाउट विंड एनर्जी, त्यामध्ये आपण त्याचे इंट्रोडक्शन, त्याचे ॲडव्हान्टेजेस असतील किंवा त्याचे जे काही लिमिटेशन्स, युजेस, ॲप्लिकेशन्स बद्दल आपण स्टडी करणार आहे. तर सर्वांना विंड मिल माहिती आहे. ओके, विंड एनर्जी म्हणजेच काय तर विंड पासून जी आपण पॉवर जनरेट करतोय त्याला म्हणतो विंड एनर्जी, ऑर इट इज ऑल्सो नोन ॲज विंड पॉवर. ओके, तर इट इज अ फॉर्म ऑफ सोलर एनर्जी, कारण की सोलर सन रेडिएशन्स किंवा जे आहे सूर्याच्या उष्णतेमुळे किंवा सूर्यामुळेच हे जे वातावरणामध्ये तयार होणारं जे प्रेशर आहे आणि जे विंडचा जो फ्लो आहे तर तुम्हाला माहिती आहे की जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे तर त्याच्यामधलं डिफरन्समुळे काय होत असतं की ही विंड फ्लो होत असते. तर त्यामुळं इट इज म्हणजे विंड एनर्जी इज अ फॉर्म ऑफ सोलर एनर्जी. ओके, म्हणजे ह्या विंडचं जे वारा जो वाहतो तर त्याच्यासाठी सुद्धा रिस्पॉन्सिबल कोण आहे? सन एनर्जी आहे किंवा सोलर एनर्जी आहे. तर विंड एनर्जी इज अ फॉर्म ऑफ सोलर एनर्जी. विंड एनर्जी इज ऑल्सो कॉल्ड एज विंड पॉवर, म्हणजेच power generated by wind or electricity is generated with the help of wind energy. ओके, तर यामध्ये आपण काय करतो, तर ही जी तुम्हाला इमेज दिसतीये ती आहे विंड मिलची इमेज, सगळ्यांना माहिती असतील. तर यामध्ये जर कंपोनंट्स पाहायला गेले तर विंड टर्बाईन्स जे आहेत तर ते मोस्टली कशासाठी यूज करतात, म्हणजे इथं मेकॅनिकल एनर्जीसाठी. हे जे टर्बाईन्स आहेत हे ड्यू टू विंड रोटेट झाल्यानंतर ते काय करतात की इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करतात. म्हणजेच इट इज अ component or wind turbine is used for convert kinetic energy in mechanical power, and these mechanical power म्हणजे काय, तुमचं मोटर रन होणार आहे आणि मोटर रन झाल्यामधून इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. मग इलेक्ट्रिसिटी मेकॅनिकल एनर्जी पासून इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करण्यासाठी आपण तिथं जनरेटर यूज करत असतो. तर अशा पद्धतीनं पाहायला गेलं तर अशा पद्धतीनं विंड एनर्जीचा आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी यूज करत असतो किंवा मेकॅनिकल पॉवर जनरेट करण्यासाठी त्याचा यूज करत असतो. तर आपण जेव्हा रिन्युएबल एनर्जी सोर्सेस बघतोय तर त्याच्यामध्ये सोलर एनर्जी सोर्सेस आणि त्याचे डिव्हाइसेस आपण पाहिलेले. आता त्याच्यानंतर हे आपण विंड एनर्जीचा स्टडी करतोय. तर बेसिकली तुम्हाला कळालं की विंड इज अ फॉर्म ऑफ सोलर एनर्जी विच इज यूज फॉर कन्वर्ट द विंड एनर्जी इनटू इलेक्ट्रिसिटी. ओके, तर आता wind is the world's fastest growing energy source today and it has been retaining the position consequently for the last 5 years. म्हणजे सगळ्यात आता जर तुम्ही पाहायला गेलात तर वर्ल्डमध्ये विंड एनर्जीचा यूज करून एनर्जी किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी ही मोस्टली यूज केली जात आहे. सध्या गेले 5 वर्षामधला जर डेटा आपण कलेक्ट केला तर याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल की विंड एनर्जीचा किंवा विंड पॉवरचा यूज मोस्टली केला जात आहे. The global wind power capacity has increased by the factor of 4.2 during the last 5 years. म्हणजे ह्या गेल्या 5 वर्षामध्ये 4.2 च्या मल्टिपलनी काय झालेलं आहे की विंड एनर्जीचा यूज आहे तो इन्क्रीज झालेला आहे. म्हणजे ग्लोबली विंड एनर्जीचा यूज होतो आहे. ओके, तर विंड म्हणजे काय, इट इज अ एअर इन मोशन. ओके, एअर इन मोशन किंवा एक एअर जी मोशन मध्ये असते त्यालाच आपण विंड म्हणतो. ओके, आपले ॲटमॉस्फेरिक एअर आहे त्याला आपण वारा म्हणत नाही, जेव्हा ती मोशन मध्ये मूव्ह होत असते तर त्याला आपण म्हणतो विंड. विंड इज ए एअर इन मोशन. द विंड्स ऑन द अर्थ सरफेस आर कॉज्ड प्रायमरीली बाय द अनइक्वल हिटिंग ऑफ लँड अँड वॉटर बाय द सन. म्हणजे तुम्हाला जे मगाशी सांगितलं की ही विंड कशामुळे फ्लो होतं, तर इट इज ड्यू टू कॉज्ड ऑफ
अनइक्वल हिटिंग आणि जे लँडवरचं आणि वॉटरवरचं, आता फॉर एक्झाम्पल वॉटरमध्ये काय होणार आहे की जेव्हा सोलर रेडिएशन त्याच्यावरती फॉल होणार आहे तर तिथलं वॉटरचं ओशन जर आपण कन्सिडर केला तर तिथं काय होणार आहे, इव्हॉपरेशन होणार आहे. आणि लँडवरती सुद्धा काय होणार आहे की लँडमधलं जे मॉइश्चर आहे ते सुद्धा इव्हॉपरेट होणार आहे. मग काय होत असतं की जे सोलर रेडिएशन्समुळे काय झालेलं आहे की टेम्परेचर जे डिफरन्स आहे म्हणजे अबाव लँड और ऑन द सर्फेस ऑफ लँड अँड ऑन द सर्फेस ऑफ वॉटर हे जे काय असतं टेम्परेचर डिफरंट असतं प्रत्येक ठिकाणी. आता जे ओशन एरिया आहे तर तिथलं टेम्परेचर कमी असतं आणि जे आपले लँड आहेत तर तिथलं टेम्परेचर कसं असतं, जास्त असतं. ड्यू टू म्हणजे इव्हॉपरेशन झाल्यामुळे काय होतं की तिथं वॉटर वेपर जे आहेत ते हवेमध्ये मिक्स होतात आणि तिथे काय होतं मग ड्यू टू वॉटर वेपर तिथं प्रेशर इन्क्रीज होतं आणि मग हा जो अनइक्वल हिटिंग आणि अनइक्वल प्रेशर जे आहे तर त्या वायुदाब प्रेशर आपण त्याला म्हणतो किंवा वायुदाब असं म्हणलं जातं. ओके, मराठीमध्ये त्याला वायुदाब म्हणलं जातं. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्या डिफरन्समुळे काय होतं, वारा व्हायला सुरू होतो. ओके, तर अशा पद्धतीनं सोलर एनर्जी कशी रिस्पॉन्सिबल राहते विंडला मी तुम्हाला सांगितलं की विंड जी आहे तर एअर मोशन आहे किंवा एक प्रकारची एअर जी आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये आहे तर ती जर मूव्ह होत असेल तर त्याला आपण म्हणतो विंड. ओके, तर आता हे कशामुळे होतं तर अर्थ सरफेसवरती लँडवरचं आणि वॉटरवरचं जे हिटिंग आहे, अनइक्वल हिटिंग जे आहे तर त्याच्यामुळे काय होतं की विंड जे आहे ते प्रोड्यूस होत असते. द डिफरन्स इन टेम्परेचर ग्रेडियंट इंड्यूस द सर्क्युलेशन ऑफ एअर फ्रॉम वन झोन टू अनदर झोन. आणि अशा पद्धतीनं डिफरंट टेम्परेचर किंवा डिफरंट प्रेशर क्रिएट झाल्यामुळे काय होतं तर काय होतं हे डिफरंट टेम्परेचर ग्रेडियंट तयार झाल्यामुळे किंवा प्रेशर ग्रेडियंट तयार झाल्यामुळे ही जी एअर आहे ती मूव्ह व्हायला स्टार्ट होते फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, तर त्यालाच आपण विंड असं म्हणतो. आता डिफरंट कंट्रीजमध्ये जेव्हा सोलर रेडिएशन विंड एनर्जी जेव्हा यूज केली जाते तर त्याचे डिफरंट इन्स्टॉल कॅपॅसिटीज आहेत. म्हणजे जर्मनीमध्ये विंड एनर्जीचा यूज जो आहे तो अबाउट 14,609 मेगावॅट इतकं इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठीचे प्लांट्स किंवा मिल्स तिथं जनरेट केलेले किंवा इन्स्टॉल केलेले आहेत. इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी जर्मनीमध्ये 14,000 अप्रॉक्सिमेटली 14,000 मेगावॅट. त्यानंतर सगळ्यात जास्त जर पाहायला गेलं तर जर्मनीमध्येच विंड एनर्जीचे जे इन्स्टॉलेशन आहे ते आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसून येईल ॲज कम्पेअर टू इंडिया. इंडियामध्ये 2,120 मेगावॅटच्या कपॅसिटीचे विंड मिल्स और विंड एनर्जीचा यूज केला जातो. ओके, तर हे जर ग्लोबली पाहायला गेलं तर इंडिया ॲज कम्पेअर टू अदर कंट्रीज अजून मागे आहे विंड एनर्जीचा यूज करण्यासाठी. आणि जर्मनी जी आहे ती मोस्टली विंड एनर्जीचा जास्त प्रमाणामध्ये वापर करते आहे. ओके, the winds are caused on earth due to wind कशामुळे तर the absorption of solar energy on earth surface and its atmosphere, the pressure and temperature gradient causes wind and wind flow. तर मला सांगितलं की विंड किंवा विंड फ्लो कशामुळे होतो, व्हॉट इज द रिझन और व्हॉट इज द कॉज बिहाइंड द विंड. तर सोलर एनर्जी जी आहे तर अर्थ सरफेसवरती हे सोलर रेडिएशन्सचं जे ॲब्सॉर्प्शन आहे त्याच्यामुळे काय होतं की जेवढी हीट ॲब्सॉर्ब होते किंवा हीट पुन्हा काय होते की ट्रान्सफर केली जाते ॲटमॉस्फिअरमध्ये. ओके, तर त्या पद्धतीनं ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर जे आहे ते काय होत असतं, चेंज होत असतं ॲज कम्पेअर्ड म्हणजे जे ॲटमॉस्फिअरिक लेयर्स जे आहेत किंवा जे ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर अशा पद्धतीने जे लेअर आहेत ॲटमॉस्फिअरिक तर त्या झोनमध्ये टेम्परेचर जे आहे ते डिफरन्स असतं आणि त्या टेम्परेचर ग्रेडियंटमुळे काय होतं की विंड आहे ते फ्लो व्हायला स्टार्ट होते और ड्यू टू द प्रेशर और टेम्परेचर ग्रेडियंट. ओके, also the rotation of earth about its axis and its movement around the sun causes the flow of wind. आणि याचबरोबर दुसरं एक रिझन काय आहे की तुमची जी अर्थ आहे ती स्वतःभोवती फिरत असते अबाउट इट्स ॲक्सिस, ती स्वतःच्या ॲक्सिस भोवती सुद्धा तिचं रोटेशन होत असतं. अँड दुसरे रोटेशन कोणत्या पद्धतीने ती करत असते की अराउंड द सन. आणि ही जी मुवमेंट आहे आपल्या अर्थची आणि त्याच्यामुळे पण काय होतं की ते जे ॲटमॉस्फिअरिक एअर जी आहे ती काय व्हायला लागते, फ्लो व्हायला लागते. ओके, तर त्यानंतर हे झालं विंड काय असते किंवा विंड कशा पद्धतीने तयार होतं, व्हॉट इज द कॉज ऑफ विंड.
आणि किंवा ग्लोबली आपण विंडचा यूज कसा केला जातो हे आपण पाहिलं. त्यानंतर आता एनर्जी डिराइव्ड फ्रॉम विंड वेलॉसिटी इज कॉल्ड एज विंड एनर्जी. म्हणजे याच विंडचा यूज करून किंवा या विंडचं स्पीड किंवा वेलॉसिटीचा यूज करून जी एनर्जी आपण डिराइव्ह करतो त्याला विंड एनर्जी म्हणतो. इट इज ए नॉन कन्व्हेन्शनल टाईप एनर्जी विच इज रिन्युएबल विथ suitable devices. Okay, तर it is non-conventional and renewable energy source, wind energy. This energy कॅन बी युज्ड ॲज अ पेरेनियल सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे वार्षिक पूर्ण वर्षभरासाठी तुम्ही ह्या टाईपची एनर्जी किंवा ही सोर्स ऑफ एनर्जी तुम्ही यूज करू शकता. इट इज युजेबल ॲज पेरेनियल सोर्स ऑफ energy. Wind energy is obtained with the help of windmill, and minimum wind speed of 10 km per hour is considered to be useful for working windmill in agriculture purpose. म्हणजे जर तुम्ही आता पाहायला गेलं तर ही जी इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट करणार आहे फ्रॉम विंड एनर्जी, तर त्याच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट काय आहे तर विंड मिलच्या साहाय्याने आपण विंड एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करत असतो. तर अशा एरियामध्ये जिथं 10 किलोमीटर पर अवरच्या स्पीडनं कमीत कमी 10 किलोमीटर पर अवरच्या स्पीडनी वाहणारा तिथं वारा पाहिजे. म्हणजे विंडचं स्पीड किती पाहिजे, कमीत कमी 10 किलोमीटर पर अवर. आणि अशा ठिकाणी मग तुमची जी विंड मिल आहे ती युजफुल राहणार आहे फॉर ॲग्रिकल्चर पर्पज. म्हणजे आता हे विंड मिल्स आहेत ते मोस्टली पंपिंगसाठी यूज केले जातात किंवा ॲग्रिकल्चर फील्डवरती जर पाहायला गेलं तर हे वॉटर पंपिंगसाठी ह्या विंड मिल्स यूज केल्या जातात किंवा ती इलेक्ट्रिसिटी जनरेट करून पंप्स साठी ती इलेक्ट्रिसिटी यूज केली जाते. अलॉंग द सी कोस्ट और हिली एरियाज विंड मिल्स आर लाईकली टू बी मोस्ट सक्सेसफुल इन कर्नाटका, महाराष्ट्र अँड गुजरात. तर आता जे कोस्टल एरिया आहे किंवा हिली एरिया आहे म्हणजे अशा ठिकाणी तुम्ही हे विंड मिल्स आहे ते इन्स्टॉल करू शकता आणि त्याच्या थ्रू तुम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करून यूज करू शकता. तर अशा पद्धतीचे कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये सुद्धा हे विंड मिल्स आपल्याला पाहायला दिसून येतील. जर तुम्ही आपल्या महाराष्ट्रात किंवा सांगली, सातारा, सांगलीकडे जर कोण असेल तर जत, विटा या साईडला आपल्याला जास्त प्रमाणामध्ये विंड मिल्स पाहायला मिळतील. फॉर एक्झाम्पल जिथं माळरान आहे किंवा और हिली एरिया आहे अशा ठिकाणी सुद्धा काय केलं जातं की तिथं आपल्याला विंड वेलोसिटी 10 किलोमीटर पर अवरपेक्षा जास्त स्पीडने वाहताना अवेलेबल होते आणि त्यामुळे तिथं आपण विंड मिल जे आहे ते इन्स्टॉल करू शकतो इझिली. फॉर एक्झाम्पल रिमोट सेन्सिंग एरिया जे आपण बघितले म्हटलं होतं की जे सोलर एनर्जी आहे जिथं आपल्याला इलेक्ट्रिसिटी सेंट्रलाइज करता येत नाही. ओके, तुमच्या MSEB कडून तिथंपर्यंत डिस्ट्रीब्युशन करता येत नाही अशा ठिकाणी ह्या सोलर एनर्जीचा आणि विंड एनर्जीचा तुम्ही यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकता आणि मग ते तुम्ही तुमच्या विलेजसाठी किंवा त्या एरियामध्ये पर्टिक्युलर रिमोट एरियामध्ये यूज करू शकता. Okay, the wind energy over Earth is estimated to be 1.6 into 10 raised to 7. It is 10 raised to 7 megawatt. Okay, तर ही जी टोटल आपल्या अर्थवरती जी विंड एनर्जी आहे ती आपल्याला अबाउट 1.6 into 10 raised to 7 मेगावॅट इतकी आपल्याला त्याच्यापासून एनर्जी अवेलेबल होते, विच इज इक्विव्हॅलंट टू एनर्जी कन्झ्युम. म्हणजे तुम्ही तुम्हाला जेवढी एनर्जी आपण आता कन्झ्युम करतोय तर ती विंड एनर्जीपासून तुम्ही अप्रॉक्सिमेटली 1.6 into 10 raised to 7 मेगावॅट इतकी एनर्जी जनरेट करू शकता. बट द विंड एनर्जी इज अवेलेबल इन डायल्यूट फॉर्म. द कन्व्हर्जन मशीन आर लार्ज अँड द विंड एनर्जी व्हॅरीज फ्रॉम टाइम टू टाइम अँड प्लेस टू प्लेस. आता याच्यामध्ये लिमिटेशन काय आलं की जरी तुम्ही एवढी एनर्जी जनरेट करू शकत असाल तर विंड एनर्जी जी आहे ती टाइम टू टाइम त्याची वेलॉसिटी चेंज होत असते, प्लेस टू प्लेस त्याची वेलॉसिटी चेंज होत असते. तर अशा पद्धतीनं ती विंड एनर्जीचं कन्व्हर्जन जे आपण करत असतो मेकॅनिकल एनर्जी अँड देन मेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी, तर त्यासाठी कन्व्हर्जन मशिनरीज किंवा कन्व्हर्जन सिस्टीम गरजेची असते. इट इज लार्ज अँड लिटिल बिट कॉस्ट. ओके, कॉस्टली असते ती कन्व्हर्जन सिस्टीम किंवा इन्स्टॉलेशनसाठी सुद्धा. विंड मिल जर आपण कन्सिडर केलं तर त्याच्या इन्स्टॉलेशनसाठी सुद्धा कॉस्ट हाय असते. तर हा एक ड्रॉबॅक आहे. ड्यू टू दिस रिझन सम स्टोरेज फॅसिलिटीज इज रिक्वायर्ड. आता ही जी विंड आहे ती टाइम टू टाइम अँड प्लेस टू प्लेस त्याची वेलोसिटी व्हॅरी होत असते. त्यामुळे तुम्हाला डिराईव्ह झालेली किंवा जनरेट झालेली एनर्जी जी आहे ती स्टोअर करावी लागते. तर त्यासाठी स्टोरेज फॅसिलिटी सुद्धा प्रोव्हाइड कराव्या लागतात. The kinetic energy of wind is converted into useful shaft power by windmill, and general application of windmill are pumping water, fodder cutting, grain grinding, generation of power.
आता ही जी कायनेटिक एनर्जी आहे विंडची ती काय केली जाते, कन्वर्ट केली जाते मेकॅनिकल एनर्जीमध्ये. आणि त्यासाठीच आपण विंड मिलमध्येच काय असतात की जनरेटर्स प्रोव्हाइड केलेले असतात आणि टर्बाईन्स असतात. विंडच्या फ्लोमुळे ते टर्बाईन्स जेव्हा रोटेट होतात तेव्हा ते मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होतात आणि तीच मेकॅनिकल एनर्जी म्हणजे तुमचं मोटर रन झाल्यानंतर किंवा ते जनरेटर रन झाल्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. हे जे विंड मिल्स आहेत तर त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, तर वॉटर पंपिंग, फोडर कटिंग म्हणजे तुमचं जे ॲग्रिकल्चर फोडर जे आहे चारा वगैरे जर कटिंग करायचं असेल तर तिथं सुद्धा या पद्धतीनं मोटरसाठी ही इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करून फोडर कटिंगसाठी सुद्धा हे यूज करू शकता. ग्रेन ग्राइंडिंग सिस्टीममध्ये सुद्धा तुम्ही हे इलेक्ट्रिसिटी यूज करू शकता. आणि पॉवर जनरेशन जे आहे तर ती इलेक्ट्रिसिटी तुमच्या फील्डवरती जिथं जिथं गरज आहे तर तिथं तुम्ही यूज करू शकता. In India, wind speed lies between 5 km per hour to 20 km per hour. The high wind velocity is seasonal, and wind energy, if used for power generation, it will be uncertain to generate power. In India, wind power can be used for lifting water in rural areas for drinking and irrigation purpose. आता इंडिया जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये विंड वेलॉसिटी इज अबाउट 5 km per hour to 20 km per hour. इंडियामधला जर आपल्याला विंड वेलॉसिटी जर पाहिजे असेल तर ती ॲव्हरेज किती असते, 5 to 20 km per hour इतका स्पीड. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की जिथं जिथं 10 km per hour पासून जास्त विंड वेलॉसिटी आहे तर तिथं तुम्ही विंड मिल अप्लाय इन्स्टॉल करू शकता. ओके, तर हे कसं आहे की 20 km per hour म्हणजे हाय रेंज जी आहे ती सीझनल असते. अकॉर्डिंग टू सीझन ती काय होत असते, वेलॉसिटी चेंज होत असते. आणि तुम्ही इंडियामध्ये पाहायला गेलं तर मोस्टली हे पॉवर जनरेशनसाठी यूज केले जाते आणि ॲग्रिकल्चर प्रोडक्शनमध्ये वॉटर लिफ्टिंगसाठी सुद्धा ह्याचा यूज केला जातो फॉर इरिगेशन पर्पज. आणि काही ठिकाणी काही रिमोट एरियामध्ये ड्रिंकिंग पर्पजसाठी सुद्धा हे वॉटर लिफ्टिंग साठी ही एनर्जी यूज केली जाते. In recent years, wind energy has become one of the most economical renewable energy technology. Today, electricity generated wind turbines employ proven the tested technology and provide the secure and sustainable energy supply. ही जी विंड एनर्जी आहे तर रिसेंट इयरमध्ये आपण लास्ट 5 इयर्सचं पाहिलं की ती जास्त प्रमाणामध्ये 4.2 फॅक्टर्सनी इन्क्रीज झालेली आहे द जनरेशन ऑफ पॉवर फ्रॉम विंड एनर्जी. इट इज मोस्ट इकॉनॉमिकल रिन्युएबल एनर्जी सोर्स. आता हे जे आपण रिन्युएबल एनर्जी सोर्स बघतोय तर इकॉनॉमिकली जर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये काय इन्स्टॉलेशन कॉस्ट फक्त हाय असते, बट इट इज फ्रीली अवेलेबल एनर्जी सोर्स, देअरफॉर इट इज इकॉनॉमिकल. ओके, आता याच्यामध्ये जी एनर्जी जनरेट होतीये तर ती विथ द हेल्प ऑफ विंड टर्बाईन्स जनरेट केली जाते. ही एक प्रूव्हन आणि टेस्टेड टेक्नॉलॉजी आहे. त्याचप्रमाणे याच्यामधून तयार झालेली जी एनर्जी आहे ती सिक्युअर आणि सस्टेनेबल एनर्जी सप्लाय आपल्याला प्रोव्हाइड होतोय. ओके, at good windy sites, wind energy can already successfully compete with conventional energy production. Many countries have considerable wind resource which are still untapped. आता ही जी विंड एनर्जी आहे ती काही ठिकाणी सक्सेसफुली इन्स्टॉल केलेला आहे किंवा त्या एनर्जी सोर्सचा यूज होतोय, बट काही ठिकाणी अजूनही त्याचा यूज केला जात नाहीये. तर ते अजून जास्त प्रमाणामध्ये त्याची काय म्हणू शकतो की माहिती किंवा त्याची इन्फॉर्मेशन सगळीकडे पोहोचली पाहिजे, त्याचा अवेअरनेस सगळीकडे राहायला पाहिजे की रिन्युएबल सोर्सेसचा जर तुम्ही यूज केला तर तुमचे जे बाकीचे नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत किंवा फॉसिल फ्युएल्स तुमचे जे फ्युएल आहे जे संपू शकतात तर त्याचा तुम्ही सेव्हिंग करू शकता. अ टेक्नॉलॉजी विच ऑफर रिमार्केबल ॲडव्हान्टेजेस इज नॉट यूज फॉर द फुल पोटेन्शियल. आता ही जी विंड एनर्जी आहे तर त्याचे ॲडव्हान्टेजेस जर पाहायला गेले तर विंड एनर्जी प्रोड्यूस नो ग्रीन हाऊस गॅसेस. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे ग्रीन हाऊस गॅसेस, तर ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये कोणता गॅस बाहेर पडतो सांगा. ग्रीन हाऊस मधून कोणता गॅस बाहेर पडतो कोण सांगेल? मिथेन. राईट, मिथेन, कार्बन डायऑक्साईड एक्सेट्रा. तर ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत ते विंड एनर्जीमधून प्रोड्यूस होत नाहीत. विंड एनर्जी इज नॉन पोल्युटेटिंग एनर्जी सोर्स. Wind power plants can make a significant contribution to the regional electricity supply and to power supply diversification. आता रिमोट एरियामध्ये वगैरे तुम्ही इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय तिथं करू शकता किंवा इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन जिथं प्रॉपरली होत नाही अशा ठिकाणी सुद्धा हे विंड पॉवर प्लांट जर तुम्ही इन्स्टॉल केले तर त्याचा यूज होऊ शकतो. A very short lead time for planning and construction is required as compared to conventional power project. आणि या विंड एनर्जी प्लांटच्या
कन्स्ट्रक्शनसाठी किंवा इन्स्टॉलेशनसाठी जे प्लॅनिंग आहे ते खूप शॉर्ट पिरियडमध्ये तुम्ही ठरवू शकता. कारण की तुम्हाला इन्स्टॉलेशनमध्ये काय करायचं की फक्त विंड मिल तुम्हाला तिथे इन्स्टॉल करायचे आहे. म्हणजे तुम्ही याचं प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन इझिली आणि शॉर्ट टाईममध्ये करू शकता आणि ते इन्स्टॉल करू शकता. विंड एनर्जी प्रोडक्ट्स आर फ्लेक्झिबल विथ रिगार्ड टू इन्क्रीजिंग एनर्जी डिमांड. सिंगल टर्बाईन कॅन बी इझिली बी ॲडेड टू द एक्झिस्टिंग पार्क. तुम्ही आता हे जे पाहायला गेलं तर विंड मिलमध्ये सर्वात इम्पॉर्टंट कंपोनंट कोणता होता तर तुमचे विंड टर्बाईन्स जे आहेत. आता तुम्हाला जशी एनर्जीची डिमांड असेल किंवा रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीनं तुम्ही ते प्रोजेक्ट आहे ते फ्लेक्झिबली प्लॅन करू शकता. आता या ठिकाणी मग सिंगल टर्बाईन्स जे आहेत ते तुमच्या एक्झिस्टिंग पार्क किंवा एक्झिस्टिंग फील्डवरती ॲग्रिकल्चर फील्डवरती सिंगल टर्बाईनचे सुद्धा तुम्ही जे टर्बाईन्स आहेत ते यूज करून विंड मिल इन्स्टॉल करू शकता. अशा पद्धतीचे जे विंड एनर्जी प्रोजेक्ट्स जे आहेत तर तुमच्या लोकली फील्डवरती किंवा लोकल सोर्सेसवरती तुम्ही त्याचा यूज करू शकता की इट इज युजफुल आहे लोकल रिसोर्सेसमध्ये इन टर्म्स ऑफ लेबर, कॅपिटल अँड मटेरियल. म्हणजे आता इथं पाहायला गेलं तर लेबर सुद्धा जास्त गरजेचं नाही आहे, कारण की इथं तुम्ही विंडमिल जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करता तर ते ऑटोमॅटिक काय होणार आहे की इलेक्ट्रिसिटी जनरेट होत राहणार आहे. जे काय मॅन्युअल कंट्रोल असेल तर त्यासाठीच फक्त लेबरची गरज असणार आहे. कॅपिटल जे आहे किंवा त्याचा जो कॉस्ट आहे ते इनिशियल कॉस्टच त्याची फक्त जास्त असणार आहे, बिकॉज ही जी रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे म्हणजे सतत तुम्हाला अवेलेबल होणार आहे हा सोर्स, आणि याच्यासाठीचं मटेरियलची कॉस्ट जी आहे ती तुम्हाला भरावी लागणार आहे. तर आता ही जी टेक्नॉलॉजी आहे ती जस्ट काय केले जाते की रिसेंट इयर्समध्ये ही विंड एनर्जी टेक्नॉलॉजी जी आहे किंवा प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ विंड एनर्जी ती मोस्टली यूज केली जात आहे. मोर कॉस्ट इफेक्टिव्ह एनर्जी सोर्स आहे किंवा मोर कॉस्ट इफेक्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे, आणि त्याच पद्धतीनं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये एनर्जी त्याच्यामध्ये डेव्हलप होतीये इन किलो वॅट अवर. ओके, आता हे जे विंड एनर्जी सोर्स आहे याच्यावरती काय होतं की जर ड्रॉबॅक पाहायला गेलं तर काही लोकेशन्सवरती काय होतं की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असतो किंवा क्लायमॅटिक सीझन वाईज. तुम्हाला मी जे मगाशी म्हणाले की विंडचा जो फ्लो आहे तो सीझन वाईज चेंज होत असतो, तर अशा पद्धतीने एन्व्हायरमेंटल आणि क्लायमॅटिक फॅक्टर जे आहेत तर त्याच्यावरती डिपेंड करतात. ओके, इट रिड्यूस द डिपेंडन्स ऑफ फ्युएल इम्पोर्ट्स अँड इन्क्रीज सिक्युरिटी. ते तुम्हाला मगाशी सांगितलं की इट इज अ सिक्युअर अँड सस्टेनेबल टेक्नॉलॉजी, आणि याच्यामध्ये काय होतं की जे फॉसिल फ्युएल्स किंवा अदर फ्युएल्स आहेत त्याचं सेव्हिंग सुद्धा केलं जातं. आता विंड जी आहे तर त्याच्यावरती कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात बघा. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन विंड, फर्स्ट इज लॅटिट्यूड, देन इज अल्टिट्यूड, देन टोपोग्राफी आणि स्केल ऑफ अवर, मंथ अँड इयर. म्हणजे आता आपण जर पाहायला गेलं तर ही विंड एनर्जी जी आहे किंवा हा विंडचा सोर्स जो आहे तो काय होत असतो की अफेक्ट होत असतो. आता लॅटिट्यूड ऑफ प्लेस म्हणजे तुम्ही जे प्लेस तिथं सिलेक्ट केलेलं आहे तर त्याचे काय होतात की नॉर्थ टू साऊथचं जे डिस्टन्स आहे ते आपण म्हणू शकतो की लॅटिट्यूड आहे. ओके, तर लॅटिट्यूड डिस्टन्स जे आहे त्या प्लेसवरचं तर ते तिथं मॅटर करतं. त्यानंतर अल्टिट्यूड म्हणजे अबाव, म्हणजे त्या सरफेसच्या वरती जायचं आहे, म्हणजे त्याचं आपण म्हणू शकतो की हाईट जशी जशी चेंज होईल त्यानुसार सुद्धा काय होत असतं की त्याचा विंडवरती फरक पडत असतो. आता तुम्हाला माहिती आहे अल्टिट्यूडलाच हाईट असं म्हणतो आपण. ओके, तर किंवा वरती किंवा खाली टाईपमध्ये. आता विंडशी रिलेटेड आहे त्यामुळे आपण हाईटशी रिलेटेड टर्म आपण कन्सिडर करणार आहे. तर लँडिट्युडिनल डिस्टन्स आणि जे अल्टिट्यूड डिस्टन्स आहे किंवा हाईटचा जो डिस्टन्स आहे तर ते काय होत असते तुमची जी विंड आहे ती चेंज होत असते, त्याचा फ्लो चेंज होत असतो. त्याचप्रमाणे टोपोग्राफी म्हणजे हिली एरिया आहे की प्लेन आहे, लेवल्ड लँड आहे, त्याप्रमाणे तिथले विंड जी आहे ती डिफरंट वेलॉसिटीनी फ्लो होत असते. त्यानंतर सीझन, आता अवरली, मंथली आणि इयरली, मग ते सीझनल काय होत असते की विंडचं जे स्पीड आहे किंवा वेलॉसिटी जी आहे ती काय होत असते चेंज होत असते. ते हे जे फॅक्टर्स आहेत म्हणजेच तुमचं लँडची टोपोग्राफी, देन अल्टिट्यूड, लॅटिट्यूड आणि स्केल ऑफ द अवर, मंथ अँड इयर म्हणजे पिरियड त्या विंड वेलोसिटी जी वाहणार आहे तिथून जी विंड वाहणार आहे तर ती वेलोसिटी कशी कशी चेंज होत असते तर ड्यू टू लॅटिट्यूड, अल्टिट्यूड, टोपोग्राफी अँड पिरियड ऑफ द टाइम. ओके, देन सुटेबल प्लेसेस फॉर द इरेक्शन ऑफ विंड मिल. आता कोणता एरिया सुटेबल आहे विंडमिलसाठी तर ऑफशोअर, ऑन अ सी कोस्ट, देन माउंटेन्स अँड प्लेन्स.
आता जे सी कोस्टल एरिया जो आहे तर त्याच्यावरती 2400 किलोवॅट पर आवर पर मीटर स्क्वेअर पर इयर, म्हणजे या ॲव्हरेजमध्ये तुम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकता सी कोस्टल एरियामध्ये. माउंटेन्सवरती सुद्धा तुम्ही विंड मिल्स इन्स्टॉल करू शकता, त्याच्यामधून तुम्हाला 1600 किलोवॅट आवर इतकी एनर्जी तिथं जनरेट होते. आणि जर प्लेन एरियामध्ये तुम्ही करत असाल तर त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू आहे 750 किलोवॅट पर आवर. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्ही सी कोस्टल एरियामध्ये सुद्धा इन्स्टॉलेशन करू शकता, माउंटन्सवरती सुद्धा, म्हणजे हिल एरियामध्ये आणि प्लेन्स एरिया जर असतील तरी तिथं. म्हणजे प्लेन एरिया जर पाहायला गेलं तर मोस्टली माळरान जे असतं तर त्या ठिकाणी तिथं यूज केला जातो. ओके, तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला सी कोस्टल एरियामधून जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ओके, जस्ट मिनिट. ओके, तर अशा पद्धतीनं जर विंड मिलसाठी स्टेबल प्लेसेस पाहायला गेले तर सी कोस्टल एरिया, माउंटेन्स आणि प्लेन्स. सी कोस्टल एरियामध्ये आता पाहायला गेलं तर तिथलं प्रेशर कसं असतं, जास्त असतं, आणि त्यामुळे आता जे वारा जो आहे तो हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे वाहत असतो. तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला सी कोस्टल एरियामध्ये वारा जो आहे किंवा ती विंड फ्लो जो आहे किंवा त्याची वेलोसिटी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. तर अशा ठिकाणी तुम्ही तिथं इन्स्टॉलेशन करू शकता. देन प्लेसेस अनसुटेबल फॉर विंड मिल. आता कोणती प्लेस अनसुटेबल आहे विंड मिलसाठी, तर ह्युमिड एरिया, ह्युमिड इक्वेटोरियल रिजन्स जे आहे तर तिथं तुम्ही विंड एनर्जीचा जास्तीत जास्त यूज नाही करू शकत, किंवा वॉर्म विंडी कंट्रीज विंड एनर्जी मे नॉट बी युजल बिकॉज द फ्रिक्वेन्सी ऑफ सायक्लॉन. आता ज्या ठिकाणी सायक्लॉन्स असतात तर अशा ठिकाणी म्हणजे तिथे जास्त प्रमाणामध्ये वावटळ वगैरे येते असं जर असेल तर तिथं तुम्ही नाही इन्स्टॉल करू शकत विंड मिल, किंवा ह्युमिड एरिया जो आहे तिथं सुद्धा तुम्ही विंड मिल्स सुटेबल राहत नाहीत. ओके, तर हे झालं तुम्ही कोणत्या ठिकाणी कोणत्या प्लेसवरती विंड मिल्स इन्स्टॉल करू शकता. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ विंड एनर्जी. आता विंड एनर्जीचे ॲडव्हान्टेजेस काय असू शकतात, तर इट इज फर्स्ट रिन्युएबल एनर्जी सोर्स, त्यामुळे हा सोर्स जो आहे तो नव्याने तयार होत असतो. हा सोर्स कधीही संपणारा नाही आहे. नॉन पोल्युटिंग आहे, नो ॲडवर्स इन्फ्लुएन्स ऑन द एन्व्हायरमेंट. आता याच्यामुळे एन्व्हायरमेंटवरती कोणत्याही प्रकारचा ड्रॉबॅक किंवा कोणत्याही प्रकारची हानी आपल्याला नाही इथं दिसून येत. फ्युएलची गरज नसते, ट्रान्सपोर्टेशन इज रिक्वायर्ड. तर सॉरी, इथं आपल्याला फ्युएल कोणत्याही प्रकारचं यूज करावं लागत नाही. द कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी अंडर लो प्रोडक्शन इज कम्पॅरेटिव्हली लो. आणि जर तुम्हाला कमी प्रोडक्शन जर करायचं असेल इलेक्ट्रिकचं तर अशा ठिकाणी या विंड मिल्स किंवा ही जी विंड एनर्जी आहे ती इकॉनॉमिकल आहे, किंवा त्याची कॉस्ट जी आहे ती कम्पॅरेटिव्हली लो असते. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ विंड एनर्जी, व्हॉट इज सॉरी डिसॲडव्हान्टेजेस. आपण आता पहिले ॲडव्हान्टेजेस पाहिले. डिसॲडव्हान्टेजमध्ये काय आहे, तर विंड एनर्जी जी आहे ती फ्लक्च्युएट होत असते इन नेचर, और काय होत असते की प्लेस टू प्लेस अँड टाइम टू टाइम ते डिफरंट वेलोसिटीनी फ्लो होत असते. तर त्यामुळे तुम्हाला तिथे अनइवन किंवा काय म्हणू शकतो की हा एक ड्रॉबॅक आहे की तुम्हाला तिथं रेग्युलर अशी युनिफॉर्म विंड एनर्जी तिथं अवेलेबल होत नाही. अनलाईक वॉटर एनर्जी, विंड एनर्जी रिक्वायर्स स्टोरेज कॅपॅसिटी. आता इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की काही ठिकाणी असं अनइवन किंवा अनइक्वल विंड वेलोसिटी असल्यामुळे काय होतं की ती विंड एनर्जी जी आहे ती काही प्रमाणामध्ये स्टोअर करावी लागते. ओके, ड्यू टू इट्स इरेग्युलरिटी. विंड एनर्जी ऑपरेटिंग मशीन्स आर नॉइझी इन ऑपरेशन. हा एक सगळ्यात कन्सिडरेबल असा ड्रॉबॅक आहे की जे विंड मिल्स आहेत त्याच्यामधून नॉईज प्रोडक्शन होत असते आणि ते तुम्हाला हार्मफुल राहतं थोड्याफार प्रमाणामध्ये. सो ते काय केलं जातं की जे लोकल एरिया आहे त्याच्यापासून हे विंड मिल्स आहेत ते मोस्टली काय केले जातात, लांब अशा डिस्टन्सवर तिथे इन्स्टॉल केले जातात. विंड पॉवर सिस्टीम्स हॅव ए रिलेटिव्हली हाय ओव्हरऑल वेट फॉर लार्ज सिस्टीम. अ वेट ऑफ 1110 kg पर किलोवॅट हॅज बीन एस्टिमेटेड. आता हे जे विंड मिल्स आहेत जर ते तुम्हाला इन्स्टॉल करायचे असतील तर ते काय असतं की त्याचं वेट, या पॉवर सिस्टीमचं वेट जास्त असतं, अप्रॉक्सिमेटली 110 किलोग्रॅम पर किलोवॅट. ओके, जर तुमचे लार्ज सिस्टीम असतील तर अप्रॉक्सिमेटली 110 किलोग्रॅम इतकी त्याचं वेट असतं. म्हणजे ओव्हरऑल वेट जे आहे ते हाय असल्यामुळे सुद्धा तुम्हाला त्याचं इन्स्टॉलेशनसाठी डिफिकल्टी येऊ शकते. लार्ज एरियाज आर रिक्वायर्ड
फॉर विंड मिल, आणि विंड मिलसाठी तुम्हाला एरिया सुद्धा जास्त रिक्वायर्ड असतो. ओके, द प्रेझेंट विंड मिल आर नायदर मेंटेनन्स फ्री नॉर प्रॅक्टिकली रिलायबल. हे जे विंड मिल्स आहेत तर त्यांना मेंटेनन्सची गरज असते. ते आर नॉट मेंटेनन्स फ्री. ओके, तर अशा पद्धतीने हा एक डिसएडव्हान्टेज आहे की हे जे विंड मिल्स आहेत ते मेंटेनन्सची त्याला गरज लागते किंवा प्रॅक्टिकली नॉट नायदर मेंटेनन्स फ्री अँड नॉट प्रॅक्टिकली रिलायबल. प्रॅक्टिकली रिलायबल नसतात आणि मेंटेनन्स फ्री सुद्धा नसतात. हे झाले ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ विंड मिल. ते ही विंड एनर्जी जी आहे तर त्याच्या मेजरिंगसाठी इन्स्ट्रुमेंट्स काही यूज केले जातात. त्यामधलं इन्स्ट्रुमेंट आहे की ॲनेमोमीटर. तर हे जे आहे ते विंड स्पीड मेजर करण्यासाठी यूज केलं जाणारं इन्स्ट्रुमेंट किंवा विंड स्पीड मेजर करण्यासाठी यूज केलं जाणारं डिव्हाइस आहे ॲनेमोमीटर. तुम्हाला खाली डायग्राम दिसेल. आपल्या इथे सुद्धा एक फील्डवरती अशा पद्धतीचं ॲनेमोमीटर आहे, जर कोणी पाहिलं असेल तर आपल्या कॉलेजच्या. इट इज ऑल्सो कॉमन वेदर स्टेशन इन्स्ट्रुमेंट. हे जे आहे ते तुमचं विंडची डिरेक्शन, विंडचं स्पीड दाखवण्यासाठी यूज केलं जातं. इट इज अ डिव्हाइस यूज फॉर मेजरिंग विंड स्पीड अँड विंड डिरेक्शन. इट इज ऑल्सो कॉमन वेदर स्टेशन इन्स्ट्रुमेंट. द टर्म इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड ॲनिमोस विच मीन्स विंड. आता हे जे नाव ह्याचं आहे की ॲनिमोमीटर. आता ॲनिमो हे हा एक ग्रीक वर्ड आहे आणि त्याचा अर्थ होतो विंड, अँड यूज टू डिस्क्राईब द विंड स्पीड इन्स्ट्रुमेंट यूज इन मेटरोलॉजी. तर अशा ठिकाणी जे मेटरोलॉजिकल फॅक्टर्स आहेत तर त्यामधला विंड स्पीड मेजर करण्यासाठी हे इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं ॲनिमोमीटर. ओके, विंड स्पीड और विंड डिरेक्शन मेजर करण्यासाठी यूज केलं जाणारं डिव्हाइस आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला जे सांगितलं की विंड एनर्जी जी आहे ती काय करावी लागते की त्याचं कन्व्हर्जन करावं लागतं विंड एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जी आणि मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. तर इथं काय सगळ्यात इम्पॉर्टंट असते की कन्व्हर्जन सिस्टीम. ओके, विंड एनर्जी कन्व्हर्जन सिस्टीम, त्याला शॉर्ट फॉर्म सुद्धा आहे की WECS. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे जेव्हा आपण विंड एनर्जीचं स्टडी करतो. तर कन्व्हर्जन सिस्टीम इज इम्पॉर्टंट फॅक्टर. ओके, तर the major component of typical wind energy conversion system include a wind turbine, generator and interconnection apparatus and control system. आता ही जेव्हा आपण कन्व्हर्जन सिस्टीम पाहतोय तर त्याच्यामध्ये काय आहे, कन्व्हर्जन सिस्टीममध्ये टर्बाईन्स आपल्याला लागतात, देन जनरेटर्स आणि त्याच्यानंतर आणखी काही इंटरकनेक्शन ॲपरेटस अँड कंट्रोल सिस्टीम आपल्याला गरजेची असते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जे सांगितलं की ही जी विंड आहे जेव्हा ते टर्बाईन्स रोटेट व्हायला सुरू होणार आहे ड्यू टू द फ्लो ऑफ विंड किंवा ड्यू टू द मोशन ऑफ विंड, हे टर्बाईन रोटेट झाल्याच्या नंतर मग ते मेकॅनिकल एनर्जी जी आहे ती तयार झाली आणि ह्या मेकॅनिकल एनर्जीचं आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी जनरेटर लागतात. तर अशा पद्धतीनं कन्व्हर्जनसाठी यूज केले जाणारे हे कंपोनंट्स आहेत. ओके, इट इन्क्लूड्स विंड टर्बाईन, जनरेटर. आता जनरेटरमधून तयार झालेली इलेक्ट्रिसिटी इंटरकनेक्शन ॲपरेटस तुम्हाला तिथं गरजेचं लागतं. म्हणजे DC करंट तिथं आलाय तर त्याचा AC मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी इन्व्हर्टर, देन सम केबल्स अँड वायर्स आर यूज फॉर द कनेक्शन, इंटरकनेक्शन. ओके, तर अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही वॉटर पंपिंग सिस्टीम असेल किंवा आणखी कोणत्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी यूज करत असेल तर तिथं तुम्हाला हे कनेक्शन्स प्रोव्हाइड करावे लागतात. विंड टर्बाईन्स कॅन बी क्लासिफाईड इन 2 वर्टिकल टाईप ॲक्सिस आणि हॉरिझॉन्टल टाईप ॲक्सिस. हॉरिझॉन्टल ॲक्सिस आणि वर्टिकल ॲक्सिसनुसार हे काय होतात की विंड टर्बाईन्स आहेत ते डिवाइड होत असतात. तुम्हाला पुढे सांगेल. Wind energy conversion system are designed to convert wind energy to mechanical energy. The kinetic energy of wind is used to turn the blades of the wind turbine, which in turn rotates a rotor connected to it. आता हे जे विंड टर्बाईन्स आहेत ते एका रोटरवरती कनेक्ट केलेले असतात आणि हे विंड जेव्हा फ्लो होते तेव्हा या विंडच्या कायनेटिक एनर्जीमुळे हे ब्लेड्स आहेत ते रोटरी मोशनमध्ये रोटेट व्हायला लागतात आणि मग तुमचे मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं विंड एनर्जीचं. Wind turbines operate on a simple principle. The energy in wind turns 2 or 3 propeller-like blades around a rotor, and the rotor is connected to the main shaft, which spins a generator to create electricity. Okay. तर एक मिनिट तुम्हाला दाखवूया.
आता जेव्हा तुम्ही विंड मिल इन्स्टॉल करणार आहे, ओके, तर आता याच्यामध्ये अशा पद्धतीने काय केलं जातं की तुमचे जे ब्लेड्स 2 or 3 ब्लेड्स असतात, कन्सिडर करा. आणि हे काय होत असतं, विंड वेलोसिटीच्या कायनेटिक एनर्जीमुळे, विंड तिथून फ्लो झाल्यामुळे काय होणार की हे जे ब्लेड्स आहेत हे काय होतात, प्रोपेलर ब्लेड्स म्हणतो आपण याला काही ठिकाणी. तर हे 2 or 3 प्रोपेलर ब्लेड्स जे आहेत ते काय होतात, रोटेट व्हायला स्टार्ट होतात. आता हे एका शाफ्ट वरती माउंट केलेलं असतं. आता हे जे रोटेट होणार आहे तर ते एका शाफ्ट वरती, इथं हे एका शाफ्ट वरती काय केलेलं असतात, माउंट केलेलं असतात. एक मेन शाफ्ट असतो, ओके. तर याच्यावरती ते माउंट केलेलं असतात. इट इज अराउंड अ रोटर. आणि हा जो रोटर आहे किंवा हा जो शाफ्ट आहे तो जनरेटरला कनेक्ट केला जातो. म्हणजे आता इथं तुम्ही एक जनरेटर प्रोव्हाइड केलं असेल, ओके. आणि मग जनरेटरमधून काय होते की इलेक्ट्रिसिटी जी तयार होते ती तुमची काय केली जाते फर्दर. आता फॉर एक्झाम्पल इथं स्टोरेजसाठी तुमच्या बॅटरीज वगैरे असतील आणि तिची इलेक्ट्रिसिटी आहे ती नंतर यूज केली जाते कुठे, तुम्हाला जिथं गरजेचे आहे अशा ठिकाणी, ओके. तर इथं तुम्हाला जेव्हा तुम्ही विंड मिल जेव्हा सर्किट डायग्राम जर पाहत असाल तर याच्यामध्ये बघा टर्बाईन्स असतात. टर्बाईन्स नंतर काय केले जातात की रोटरवरती किंवा एका मेन शाफ्टवरती हे टर्बाईन्स किंवा हे प्रोपेलर बेड्स जे आहेत ते माउंट केलेले असतात, ओके. आणि त्यानंतर मग काय होतं की त्याचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये झालं. म्हणजे तुमचे टर्बाईन्स जेव्हा विंड एनर्जीच्या कायनेटिक एनर्जीमध्ये रोटेट व्हायला लागले, म्हणजे मेकॅनिकल एनर्जी डेव्हलप झाली आणि डेव्हलप झालेली मेकॅनिकल एनर्जी पुन्हा काय करते की जनरेटरला रन करते आणि जनरेटर युज्ड फॉर मेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि मग इलेक्ट्रिकल एनर्जीमधून जी एनर्जी तुम्हाला अवेलेबल होते ती तुम्ही फर्दर ॲप्लिकेशनसाठी यूज करत असता, ओके. अशा पद्धतीने. तर कन्व्हर्जन सिस्टीमसाठीचे कंपोनंट्स लक्षात आले का? हे टर्बाईन्स, जनरेटर्स आणि इंटरकनेक्शन्सच्या ज्या ॲपरेटस असतील तर हे तुम्हाला विंड कन्व्हर्जन सिस्टीममध्ये युजफुल राहतात, ओके. तर हे झालं कन्व्हर्जन सिस्टीम. आता हे जे टर्बाईन्स तुम्हाला जे सांगितले की त्याचे 2 टाईप्स पडतात. एक झालं व्हर्टिकल ॲक्सिस, म्हणजे तुमचं हे जे विंड मिल आहे आणि हा जो ॲक्सिस आहे त्याच्यावरती जर तुमचे हे ब्लेड्स असतील तर हे झालं हॉरिझॉन्टल ॲक्सिस, ओके. हा झाला हॉरिझॉन्टल ॲक्सिस आणि त्याच्यावरती टर्बाईन्स असे रोटेट होत आहेत. आणि व्हर्टिकल ॲक्सिसमध्ये काय होतं की या ॲक्सिसवरती अशा पद्धतीनं जेव्हा तुमचे टर्बाईन्स रोटेट होतात ते झाले व्हर्टिकल. आणि जेव्हा अशा पद्धतीनं रोटेट होतात हॉरिझॉन्टल ॲक्सिसच्या अराउंड तर हे झालं हॉरिझॉन्टल ॲक्सिस टर्बाईन. आणि व्हर्टिकल ॲक्सिसच्या अराउंड रोटेट होतात तेव्हा ते झाले व्हर्टिकल ॲक्सिस टर्बाईन, ओके. अशा पद्धतीचे 2 टाईपचे विंड मिल्स आपल्याकडे इन्स्टॉल केले जातात, ओके. तर आता विंड पॉवर किंवा विंड जे आपण ॲडव्हान्टेजेस आधी पाहिले होते आणि काही ॲडव्हान्टेजेस सुद्धा अजून आहेत. तर त्यामध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह आहे विंड एनर्जी किंवा विंड मिल जर तुम्ही तिथं डेव्हलप करत असाल तर जॉब्सची अपॉर्च्युनिटी आपल्याला होते. दीज विंड एनर्जीपासून तयार झालेली जी इलेक्ट्रिसिटी आहे तर ती काय असते की म्हणजे इट इज अ क्लीन फ्युएल सोर्स, त्यामुळे इथं कोणत्याही पद्धतीचं पोल्युशन होत नाही. सेम पॉईंट्स आहेत फक्त एका डिफरंट लँग्वेजमध्ये आहेत, ओके. इंडस्ट्री ग्रोथ झालेली आहे अशा पद्धतीनं जर विंड मिल तुम्ही इन्स्टॉल करत असाल तर त्यामुळे काय होतं की जॉब सुद्धा इन्क्रीज होत आहेत. आणि डोमेस्टिक सोर्सेससाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची विंड एनर्जी यूज करू शकता. सस्टेनेबल आहे आणि फार्मवरती किंवा ॲग्रिकल्चर फील्डवरती तुम्ही ह्या पद्धतीचे विंड टर्बाईन्स किंवा विंड मिल्स प्रोव्हाइड करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकता, ओके. Wind energy conversion system are designed to convert the energy of wind movement into mechanical power, and with wind turbine generators the mechanical power is converted into electricity, and in windmill this energy is used to do work such as pumping water, mill grains, ड्राईव्ह मशिनरी. जे काही तुम्हाला आणखी कुठलं मशिनरीज ड्राईव्ह करायचं असेल तर अशा ठिकाणी ती इलेक्ट्रिसिटी तुम्ही यूज करू शकता. द फर्स्ट विंड मशीन वॉज वेअर प्रोबेबली वर्टिकल ॲक्सिस विंडमिल युजिंग फॉर ग्राइंडिंग ग्रेन. आता हे जे वर्टिकल ॲक्सिसचा जो यूज केला गेला तर ग्रेन ग्राइंडिंगसाठी तुम्हाला वर्टिकल ॲक्सिस मधलं जर तुम्हाला सांगायचं झालं की मिक्सर सगळ्यांनी पाहिलेले आहेत आणि त्याच्यामधले जे रोटर आहे तर ते वर्टिकल ॲक्सिसवरती आहे. लक्षात आलं? मिक्सरमध्ये कशा पद्धतीनं रोटेशन होत असतं, एक वर्टिकल ॲक्सिस असतो राईट, आणि त्या वर्टिकल ॲक्सिसवरतीच तुमचे ते जे ब्लेड्स आहेत, मिक्सर कधी पाहिला असेल तर बघा, तर ते काय होतं अशा पद्धतीनं ते रोटेट होत असतं. ते झालं वर्टिकल ॲक्सिस. मग ग्राइंडिंग ऑफ ग्रेन या म्हणजे ग्रेन ग्राइंडिंगसाठी जो
विंड मिल पहिल्यांदा यूज केला गेला तो वर्टिकल ॲक्सिसचा विंड मिल यूज केला गेला. म्हणजे वर्टिकल ॲक्सिस विंड मिल इज यूज फॉर ग्राइंडिंग ग्रेन फर्स्ट टाइम जेव्हा यूज केला गेला तेव्हा. ओके. आता हे जे विंड एनर्जी सोर्स आहे किंवा विंड एनर्जी सिस्टीम आहे त्याचे युजेस काय काय आहेत बघा. इट इज यूज फॉर जनरेट विंड पॉवर. वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर यूज ऑफ विंड एनर्जी इज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. सगळ्यात पहिला यूज काय आहे की इट इज यूज टू जनरेट विंड इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी ही विंड एनर्जी यूज केली जाते. देन इन ट्रान्सपोर्टेशन अनदर यूज ऑफ विंड एनर्जी इज इन ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे अशा पद्धतीनं काय केलं जातं की विंड एनर्जी जी आहे ती ट्रान्सपोर्टेशनसाठी सुद्धा. एक मिनिट. ओके. आपण युजेस बघत होतो विंड एनर्जीचे. फर्स्ट इज जनरेट द इलेक्ट्रिसिटी, सेकंड इज फॉर ट्रान्सपोर्टेशन, देन थर्ड इज विंड स्पोर्ट्स, देन फूड प्रोडक्शन, and then water pumping. Water pumping is most useful or common use of wind energy. ओके. वॉटर पंपिंगसाठी या विंड एनर्जीमधून तयार झालेल्या इलेक्ट्रिसिटीचा यूज करून वॉटर पंपिंग केलं जातं. आता इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो हे सगळ्यात इम्पॉर्टंट. त्याचा काय झाला यूज झाला ट्रान्सपोर्टेशनमध्ये. आता सगळ्यांना माहिती आहे की विंड एनर्जीचं आपण जे यूज करतोय म्हणजे अशा पद्धतीचे टर्बाईन्स यूज करून. कोणतं एक्झाम्पल सांगाल तुम्ही ट्रान्सपोर्टेशनमध्ये? फॉर एक्झाम्पल हेलिकॉप्टर्स. तर अशा पद्धतीने तुम्ही ते ट्रान्सपोर्टेशनसाठी सुद्धा हे विंड एनर्जीचा यूज करू शकता. देन विंड स्पोर्ट्स. आता हे जे विंड स्पोर्ट्स आहेत तर ते पॅराग्लायडिंग, देन तुम्ही जर पाहिलं असेल तर हे बलून्स असतात, एअर बलून्स वगैरे, तर ह्या पद्धतीच्या एअर विंड स्पोर्ट्स आहेत. तर ह्या स्पोर्ट्समध्ये सुद्धा ह्या विंड एनर्जीचा यूज केला जातो. किंवा दुसरं जर पाहायला गेलं तर पॅराशूट किंवा पॅराग्लायडिंग जे आहेत किंवा आणखी जे सी एरिया जो असतो आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल की तिथं काही स्पोर्ट्स असतात की ज्याच्यामध्ये काय असतं की तुम्ही शिडाची होडी बघितली असेल. शिडाची होडी जी आहे ती वाऱ्याच्या वेगानेच काय होत असते की तिची डिरेक्शन चेंज होत असते आणि ती रन होत असते. शिडाची होडी म्हणजे अशा पद्धतीचा ती जी बोट असते तुमची त्याला शीड प्रोव्हाइड केलेलं असतं अशा पद्धतीने. ओके. तर असा एक स्पोर्ट आहे म्हणजे ज्याच्यामध्ये काय केलं जातं की तिथं विंड सर्फिंग असं म्हणून एक स्पोर्ट आहे विंड स्पोर्ट्समध्ये. तर हे अशा पद्धतीच्या बोट नसते पण तुम्ही जर सर्च केलं गुगलवर तर तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीचं विंड सर्फिंग स्पोर्ट्समध्ये म्हणजे खेळलं जातं. किंवा काही ठिकाणी सेलिंग असतं. देन पॅराग्लायडिंग किंवा पॅराशूट तुम्ही पाहिले असतील तर अशा पद्धतीचे पॅराग्लायडिंगच्या स्पोर्ट्समध्ये सुद्धा हे यूज केलं जातं. ओके. तर हे विंड स्पोर्ट्स आहेत. अशा पद्धतीने ही विंड एनर्जी आहे की ती कोणत्या कोणत्या ठिकाणी यूज केली जाते बघा. पॉवर जनरेशन, ट्रान्सपोर्टेशन, विंड स्पोर्ट, फूड प्रोडक्शनमध्ये आणि पंपिंग वॉटर. त्याच्यानंतर आता ही जी विंड एनर्जी आहे तर आपण पाहिले त्याचे ॲडव्हान्टेजेस वगैरे पाहिले, डिसएडव्हान्टेजेस सुद्धा पाहिले. म्हणजे या एनर्जी सोर्सचे सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. ओके. तर आता हे लिमिटेशन्स आपण बघू. Wind machines must be located where strong, dependable wind are available most of the time. तर हे जे विंड मशीन्स किंवा विंड सिस्टीम आहे ती अशाच ठिकाणी आपल्याला लोकेट किंवा इन्स्टॉल करावी लागते जिथं स्ट्रॉंग
डिपेंडेबल विंड तिथं आपल्याला अवेलेबल होईल आणि ती पण फुल टाईम. म्हणजे सिझनेबली किंवा टाइम टू टाइम ते चेंज होत असेल तर तिथं काही युजफुल नाहीये. म्हणजे तुम्हाला काय व्हायला पाहिजे, लॉंगर पिरियडसाठी तिथं विंड एनर्जी जी आहे ती अवेलेबल व्हायला पाहिजे. बिकॉज winds do not blow strongly enough to produce power all the time. Energy from wind machines are considered intermittent, that is, it comes and goes. म्हणजे ही विंड जी आहे ती अशी एकाच ठिकाणी थांबली आहे आणि तिथंच तो फ्लो होतोय असं होत नाही. तर ही इंटरमिटंट एनर्जी सोर्स आहे, म्हणजे येते जाते. अशा पद्धतीने मग तुम्हाला ते काय करावं लागतं की अशाच ठिकाणी किंवा जिथं तो वॉटरचा फ्लो विंडचा जो फ्लो आहे तो जास्त लॉंग पिरियडसाठी जर अवेलेबल होत असेल तर अशा ठिकाणी तुम्ही ह्या विंड मिल्स लोकेट किंवा इन्स्टॉल केल्या पाहिजेत. देअरफॉर इलेक्ट्रिसिटी फ्रॉम विंड मशीन्स मस्ट हॅव बॅकअप सप्लाय फ्रॉम अनदर सोर्स. अशा ठिकाणी जर एखाद्या वेळी विंड वाहतच नसेल तिथं तर तुम्हाला तिथं काही बॅकअप सप्लाय ठेवावा लागतो. ज्यावेळी तुमचं विंड मिल जे आहे ते वर्क करणार नाही त्यावेळी तुम्ही तो सप्लाय यूज करू शकता. As wind power is intermittent, utility companies can use it for only part of their total energy needs. म्हणजे जेव्हा कंपनीमध्ये विंड मिलचा जर यूज करत असेल किंवा विंड पॉवरचा यूज करत असेल तर ह्या विंड पॉवरच्या ज्या इंटरमिटंट कपॅसिटीमुळे काय केलं जातं की एखाद्या कंपनीमध्ये टोटल एनर्जी सोर्सेसमध्ये एक काय म्हणू शकतो आपण त्याला की कन्व्हेन्शनल सोर्स असं जर म्हणू शकतो आपण की जर आपल्याकडचा हा सोर्स कमी होत असेल तर दुसरा सोर्स त्याच्यावेळी आपण यूज करू शकतो. अशा पद्धतीने एक पार्ट ऑफ एनर्जी किंवा पार्ट ऑफ एनर्जी सोर्स म्हणून काही ठिकाणी कंपन्यांमध्ये यूज केला जातो. विंड टॉवर्स अँड टर्बाइन ब्लेड्स आर सब्जेक्टेड टू डॅमेज फ्रॉम हाय विंड्स अँड लाइटिंग. रोटेटिंग पार्ट्स विच आर लोकेटेड हाय ऑफ द ग्राउंड कॅन बी डिफिकल्ट टू रिपेअर. आता दुसरा ड्रॉबॅक काय आहे की हे जे विंड टर्बाइन्स किंवा हे जे विंड टॉवर्स आहेत, टर्बाईनचे ब्लेड्स आहेत ते काय होऊ शकतात की विंड वेलोसिटी जर खूप हाय असेल तर त्यामध्ये ते डॅमेज होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे हे रोटेटिंग पार्ट जर आहेत ते खूप हाईटवरती काय केलेले असतात, इन्स्टॉल केलेले असतात. विंड मिल्स जे आहेत ते हाईटवरती ते टर्बाईन आहेत ते माउंट केलेले असतात. तर त्याच्या रिपेअरिंगसाठी ते खूप डिफिकल्ट राहतं. ओके, तर हा एक दुसरा ड्रॉबॅक आहे की टर्बाईन्स डॅमेज होऊ शकतात इन हाय विंड आणि तेच पुन्हा रिपेअर करण्यासाठी सुद्धा हाय ग्राउंडपासून खूप हाईटवरती ते इन्स्टॉल केल्यामुळे काय करावं लागतं की डिफिकल्ट राहतं तुमच्या रिपेअरिंगसाठी. इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस बाय विंड पॉवर समटाइम्स फ्लक्च्युएट्स in voltage and power factor which can cause difficulties in linking its power to utility system. आता तुम्हाला सांगितलेलं आहे की विंड एनर्जी काय इंटरमिटंट आहे आणि मग त्यामुळे तयार होणारी इलेक्ट्रिसिटी सुद्धा फ्लक्च्युएट होत असते. म्हणजे त्याचे व्होल्टेज आणि त्याच्यातून जे डिफरंट पॉवर फॅक्टर्स असतील करंट वगैरे तर ते फ्लक्च्युएट होत असतात. देअर फॉर द पॉवर सप्लाय जो आहे त्याचं म्हणजे तुम्हाला युनिफॉर्म आणि इक्वल असा पॉवर सप्लाय होत नाही आणि त्यामुळे तुमचं जे पॉवर युटिलिटी सिस्टीमपर्यंत त्याचं जे लिंकेज आहे ते प्रॉपरली होत नाही. त्याच्यामध्ये डिफिकल्टीज येत राहतात. हा एक त्याच्या पाठीमागचा ड्रॉबॅक आहे कारण की व्होल्टेज आहे ते फ्लक्च्युएट होत राहतं ड्यू टू द इंटरमिटंट पॉवर ऑफ विंड. The noise made by rotating wind machine blade can be annoying to nearby neighbors. तो तुम्हाला मगाशी डिसएडव्हान्टेज सांगितला होता की नॉइझी आहे. जे विंड मिल्स आहे ते नॉइझी आहे तर त्याच्या ब्लेडच्या रोटेशनमुळं जो नॉईज तयार होत असतो तर तो अनॉइंग आहे नेबर्ससाठी. पीपल हॅव कंप्लेन अबाउट एस्थेटिक ऑफ अँड एव्हियन मोर्टेबिलिटी फ्रॉम विंड मशीन. आणि अशा ठिकाणी काय केलं जातं, काही ठिकाणी जर तुमच्या आजूबाजूला विंड मिल्स असतील तर आपण ती कंप्लेंट करू शकतो की इथं विंड मिल्सच्या नॉईज प्रोडक्शनमुळे आपल्याला त्रास होते वगैरे. तर अशा पद्धतीनं अशा एरियामध्ये म्हणजे लोकल एरियामध्ये मोस्टली इन्स्टॉल केले जात नाहीत हे विंड मिल्स आहेत ते. तर हे झाले त्याचे ड्रॉबॅक्स. आता विंड मिल जे आहे हे नॉन पोल्युटेटिंग मिल आहे आणि तुमच्या फॉसिल फ्युएल्सच्या कंपॅरिझन आपण जर करायला गेलो तर त्याची अवेलेबिलिटी देन पाहायला गेलं तर आता हे जे फॉसिल फ्युएल आहे आणि विंड एनर्जी जे आहे तर त्याचं कंपॅरिझन बघा. विंड जी आहे ती आपल्याला जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल होत असते. फॉसिल फ्युएल्स जे आहेत ते एक्झिस्ट होण्याची शक्यता असते. ओके, हॅव टू बी प्रिपेअर्ड अँड मेड युजेबल थ्रू लेबरियस अँड एन्व्हायरमेंटली डॅमेजिंग प्रोसेस.
तर आता फॉसिल फ्युएल आणि विंडचं जेव्हा आपण कंपॅरिझन बघतोय, विंड एनर्जी सोर्स जो आहे तो इनएक्झॉस्टिबल सोर्स आहे. आणि फॉसिल फ्युएल्स जे आहेत ते एक्झॉस्टेबल एनर्जी सोर्स आहे. ते अपकमिंग 60 इयर्समध्ये जर तुम्ही त्याचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यूज करत राहिला तर ते संपण्याची शक्यता आहे. विंड एनर्जीचा ट्रान्सपोर्टेशनमध्ये काय यूज आहे, जिथं आपल्याला ती विंड एनर्जी अवेलेबल होईल तिथं तुम्ही अशा ठिकाणी तुम्ही विंड एनर्जीचा यूज करू शकता, जिथं तुम्हाला ते अवेलेबल होईल अशा ठिकाणी. देन विंड एनर्जीमधून एमिशन आहे ते खूप कमी प्रमाणामध्ये होत असतं. 0 एमिशन्स यूज्ड इन प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी, रिलीजिंग ग्रीन हाऊस गॅसेस. याच्यामधून कोणत्याही प्रकारचे एमिशन होत नाही जे विंड एनर्जी जर तुम्ही यूज केली तर. तुम्हाला सांगितलेलं होतं मग अशी बेनिफिट्स की नो ग्रीन हाऊसचं कोणत्याही प्रकारचं ग्रीन हाऊस गॅसेस त्याच्यामधून एमिट होत नाहीत. देन reduce our reliance on oil and safeguarding national security. Over reliance on oil as a resources has undermined our energy security. आता हे इथं काय झालं की जे फॉसिल फ्युएल्स आहे त्याच्यामध्ये मायनिंग गरजेचं असतं आणि मायनिंगमुळे काय होऊ शकतं की मायनिंगमध्ये तुम्ही जे ऑइल वगैरे आहे ते मायनिंग थ्रूच त्याचं ते काय करत असतं यूजमध्ये आणत असते किंवा ते त्याचा सोर्स आहे तो अवेलेबल होत असतो. तर ते तुमच्या अर्थ सरफेससाठी ते काय डिफिकल्ट आहे. त्यामुळे फॉसिल फ्युएल जर कंपॅरिझनमध्ये विंड एनर्जी जर पाहिली तर ती मोस्ट युजफुल राहते, बिकॉज ती एक नॉन एक्झिस्टेबल सोर्स आहे. म्हणजे ते कधी संपणार नाही आहे. तुम्हाला इथं कोणत्याही प्रकारचे एमिशन्स दिसून येत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचं तिथं तुम्हाला मायनिंग वगैरे करावं लागत नाही. त्यामुळं विंड एनर्जी ॲज कम्पेअर टू फॉसिल फ्युएल इज बेटर सोर्स ऑफ एनर्जी. आता जे आपण मग अशी टर्बाईन्सचे ॲक्सिस पाहिले होते किंवा त्याचे जे टाईप्स पाहिले होते त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल ॲक्सिस टाईप आणि व्हर्टिकल ॲक्सिस टाईप टर्बाईन. आता हे जे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल टाईपचे टर्बाईन आहेत त्याचे पण डिफरंट टाईप्स पडतात. जस्ट तुम्ही नावं लक्षात ठेवा किंवा तुम्हाला तर इमेजेस मी नंतर सेंड करेल. डच टाईपचे जे विंड मिल्स आहेत तर अशा ठिकाणी हॉरिझॉन्टल ॲक्सिसचे टर्बाईन यूज केले जातात आणि इट इज यूज फॉर ग्रेन ग्राइंडिंग. देन मल्टी ब्लेड विंड मिल जर असतील तर ते वॉटर पंपिंगसाठी यूज केले जातात आणि काही विंड मिल्स जे आहेत ते हाय स्पीड प्रोपेलर टाईपचे विंड मिल्स आहेत. तर जिथं हाय स्पीड असतं विंडचं तर अशा ठिकाणी हे प्रोपेलर टाईपचे विंड टर्बाईन यूज केले जातात. हॉरिझॉन्टल ॲक्सिसचे टर्बाईन जे आपण बघतोय डच टाईप, मल्टीब्लेड टाईप आणि प्रोपेलर टाईप. ओके. आणि त्यानंतर व्हर्टिकल ॲक्सिस जे आहे त्याच्यामध्ये दोन आहेत ते सेव्हनियस रोटर आणि डॅरियस रोटर. हे जे दोन रोटर आहेत किंवा हे जे टर्बाईन्स आहेत ते व्हर्टिकल ॲक्सिसमध्ये यूज केले जातात. आता ही जी विंड एनर्जी आहे तर त्याचा आपण विंड एनर्जी म्हणजे काय वगैरे पाहिलं तर त्याचं इन्स्टॉलेशन वगैरे पाहिल्यानंतर तर आपण बघितलं पाहिजे की त्याची कॉस्ट कितीपर्यंत असते. तर the cost of water pumping windmill is varies from 45,000 to 1,50,000 डिपेंडिंग अपॉन द टाईप. आता हे जे वॉटर पंपिंगसाठी जे विंड मिल जर आपल्याला इन्स्टॉल करायचं असेल तर ते 45,000पासून 1.5 लाखापर्यंत त्याची कॉस्ट असते. इन्स्टॉलेशन कॉस्ट हाय असते. ते त्याच्यामध्ये आणखी ॲड होतं तुमची फाउंडेशनसाठीची जी कॉस्ट आहे ती अप्रॉक्सिमेटली 10,000 to 20,000 रिक्वायर्ड फॉर फाउंडेशन, स्टोरेज टँक आणि इन्स्टॉलेशन ऑफ विंड मिल. ही सर्व इन्स्टॉलेशनसाठीची टोटल कॉस्ट आहे. म्हणजे तुमचे 45 ते 1.5 लाखापर्यंत तुमचा तो वॉटर पंपिंग विंड मिल जे आहे आणि ते फाउंडेशनसाठी 10 ते 20,000 रुपये लागतात. ॲज द सिस्टम इन्व्हॉल्व्स मुव्हिंग पार्ट इट रिक्वायर्स फ्रिक्वेंट मेंटेनन्स. ते तुम्हाला सांगितलं की हाय स्पीड असेल तर टर्बाईनचे जे ब्लेड आहेत ते काय होऊ शकतात, डॅमेज होऊ शकतात आणि त्याला मेंटेन केलं पाहिजे. तर त्यासाठीचे रिपेअरिंग आणि मेंटेनन्ससाठी पर इयर 2,000 रुपीज त्याच्यावरती खर्च होत असतात. The Ministry of New and Renewable Energy provides subsidy up to 50% of X work cost of water pumping windmill. आता हे जे मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी जी आहे किंवा ह्या खात्यामधून काय केलं जातं, 50% सबसिडी आपल्याला वॉटर पंपिंग विंडमिलसाठी अवेलेबल होत असते. सब्जेक्ट टू सीलिंग ऑफ 20,000 to 30,000 अँड 45,000. म्हणजे तुम्ही
कशा पद्धतीचं विंड मिल तुम्ही तिथं इन्स्टॉल करणार आहे त्या पद्धतीनं तुम्हाला 50% सबसिडी न्यू अँड रिन्युएबल एनर्जी मिनिस्ट्रीकडून अवेलेबल होत असते. देन डायरेक्ट ड्रिव्हन गिअर टाईप अशा पद्धतीचे हे जे डिफरंट मोटर्सचे टाईप्स आहेत, डायरेक्ट ड्रिव्हन आहे की गिअर टाईप आहे, तर हे सुद्धा मॅटर करते की तुम्हाला कोणतं मॉडेल तिथं यूज करायचं आहे त्यानुसार. ओके. देन म्हणजे मिनिस्ट्रीनी असे ठरवून दिले आहेत की तुम्ही कोणतं विंड मिल इन्स्टॉल करणार आहे त्यासाठीचे सबसिडीज. फॉर नॉन इलेक्ट्रिफाईड आयलँड्स subsidy of up to 90% of ex-works cost in provided with the above type windmills. तर अशा टाईपमधले विंडमिल्स जर तुम्ही प्रोव्हाइड करत असाल आणि जर तुम्ही नॉन इलेक्ट्रिफाईड आयलँडमध्ये येत असाल तर तिथं तुम्हाला 90% सबसिडी अवेलेबल होते. ओके. तर अशा पद्धतीने कॉस्ट जर पाहायला गेलं तर इनिशियल कॉस्ट त्याची खूप हाय आहे, 45,000पासून 1.5 लाखापर्यंत, आणि प्लस त्याचा फाउंडेशनसाठीचा वेगळा खर्च असतो. आणि जर तुम्ही गव्हर्नमेंटचा काही सबसिडीचा यूज केला तर तुम्हाला 50% सबसिडी अवेलेबल होतात. आणि जर तुम्ही नॉन इलेक्ट्रिफाईड म्हणजे जिथं इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन होत नाहीये किंवा डिसेंट्रलाइज एरिया जो आहे तिथं 90% सबसिडीज तुम्हाला अवेलेबल होत असते. ओके. आता त्याच्यानंतर तर ह्या काही सिस्टीम्स आहेत, म्हणजे ह्या विंड एनर्जीचा यूज करून वॉटर पंपिंग विंड मिल्स, एरिओ जनरेटर आणि विंड सोलर हायब्रिड सिस्टीम्स हे काही सिस्टीम्स आहेत ज्या तुम्ही विंड एनर्जीचा यूज करून त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी यूज करता. दिस सिस्टम हॅव बीन फाउंड टू बी युजफुल फॉर मीटिंग वॉटर पंपिंग अँड स्मॉल पॉवर रिक्वायरमेंट्स इन अ डिसेंट्रलाइज मोड इन रुरल अँड रिमोट विंड एरियाज. जिथं जिथं इलेक्ट्रिसिटीचं डिस्ट्रीब्युशन प्रॉपरली होत नाही अशा डिसेंट्रलाइज्ड आणि रिमोट एरियाजमध्ये हे सिस्टीम्स विंड मिल्स, वॉटर पंपिंग विंड मिल्स, एरो जनरेटर्स आणि विंड सोलर हायब्रिड सिस्टीम यूज केली जाते. ओके. तर फर्स्ट त्याच्यामध्ये आहे वॉटर पंपिंग विंड मिल. आता वॉटर पंपिंग विंड मिल जे आहे ते आपण मगाशी पाहिले की वॉटर पंपिंगसाठी यूज केलं जातं. इट इज ए सिम्पल अँड इफिशियंट डिझाईन. ब्लेड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज सेल्स. या ब्लेड्सला सेल्स सुद्धा असं म्हटलं जातं. ऑफ विंड मिल विल कॅच द विंड विच टर्न्स द रोटर. ज्या रोटरच्या किंवा त्या शाफ्टवरती जे ब्लेड्स किंवा त्यालाच आपण सेल्स असं म्हटलं, ज्याच्यावरती ते शाफ्टवरती माउंट केलेले असतात आणि वेलॉसिटीच्या फ्लोमुळं, विंड वेलॉसिटीमुळं किंवा विंडच्या फ्लोमुळं काय होतं की ते रोटेट व्हायला लागतात. आणि मग त्याच्यानंतर काय होतं, मेकॅनिकल एनर्जी तयार होते. मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये द व्हील असेंब्ली इज अटॅच टू द हब असेंब्ली फॉर बाय लॉंग आर्म अँड द हब असेंब्ली ड्राइव्स a geared mechanism that converts rotary motion into up and down motion. आता हे जे वॉटर पंपिंग सिस्टीम आहे तर याच्यामध्ये काय होतं की एका हबमध्ये लॉंग आर्म किंवा काय म्हणू शकतो आपण, हे जे व्हील आहे किंवा हे जे ब्लेड्स आहेत ते एका लॉंग आर्मवरती किंवा शाफ्टवरती रोटेट केलेले असतात आणि गिअर मेकॅनिझम थ्रू हे काय केले जातात, ड्राईव्ह केले जातात. आणि त्याच्या रोटरी मोशनचं मग तुम्ही नंतर अप अँड डाऊन मोशनमध्ये कन्वर्जन किंवा रेसिप्रोकेटिंग मोशनमध्ये त्याचं कन्वर्जन होत असतं. आता अप अँड डाऊन मोशन का, वॉटर पंपिंग करतोय ना, तर तिथं पिस्टन सिस्टीम किंवा पिस्टनमध्ये तुम्हाला माहिती आहे की रेसिप्रोकेटिंग मोशन कसे होत असते. फॉर एक्झाम्पल तुमची व्हील आहे, वेल आणि वेलमधलं पाणी तुम्हाला काय करायचंय, आपण काल जी वॉटर पंपिंग सिस्टीम बघितली त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं का की आपण जे मोटर यूज केले होते काही ठिकाणी, मग डिस्प्लेसमेंट पंप्स यूज केले होते, काही ठिकाणी सेंट्रिफ्युगल पंप. आता डिस्प्लेसमेंट पंपमध्ये काय असते की पिस्टनची जशी मुवमेंट होत असते रेसिप्रोकेटिंग मोशन. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला पिचकारीचं रंगपंचमीच्या वेळी तुम्ही बघितलं की पिचकारीचं जे उदाहरण आहे ते दिलं होतं, तर कशा पद्धतीनं ते प्रेशर क्रिएट होऊन ते वॉटर जे आहे ते लिफ्ट अप केलं जातं. तर अशा पद्धतीनं आता इथं आपण विंड मिल यूज करतोय, राईट. तर विंड मिलचा यूज करून तयार झालेली जी इलेक्ट्रिसिटी आहे तर ती इथं वॉटर लिफ्टिंगसाठी यूज करणार आहे. तर अशा पद्धतीचे हे विंड मिल्स आहेत. ओके. आणि इथं तुमचे काय आले, रोटर्स आले किंवा ब्लेड्स किंवा त्याला सेल्स असं म्हटलं जातं. आणि मग नंतर हे जे विंड मिल्स आहेत तर ते तुमच्या वेल जी आहे तुमची तिथं काय केलं जातं, इन्स्टॉल केलं जातं. समजा ही तुमची वेल आहे आणि त्याच्यामधून पाणी काय करायचं तुम्हाला, अपलिफ्ट करायचं. तर ह्या ठिकाणी जी इथं काय होणार की पहिले विंडमुळे काय होणार की रोटेशनल एनर्जी काय होणार, आणि ही रोटेशनल मोशन जी आहे ती काय केली जाते, कन्वर्ट केली जाते इन रेसिप्रोकेटिंग मोशन. म्हणजे इथे जी पंप प्रोव्हाइड केलेला आहे तो पंप काय व्हायला पाहिजे, रेसिप्रोकेटिंग मोशनमध्ये ऍक्ट व्हायला पाहिजे. त्यासाठी मग ह्या रोटेशनल एनर्जीचं रेसिप्रोकेटिंग मोशनमध्ये कन्वर्जन होत असतं. अशा पद्धतीनं वॉटर पंपिंगमध्ये वर्क होत असतं. वॉटर पंपिंग विंडमिल पंप वॉटर फ्रॉम वेल्स, पॉन्ड्स अँड बोर वेल्स.
बोअरवेल्समधून किंवा तुमच्या डीप वेल्समधून किंवा पॉन्ड्समधून वॉटर लिफ्टिंगसाठी हे वॉटर पंप यूज केले जातात विथ द हेल्प ऑफ विंडमिल पंप आणि इट इज यूज फॉर ड्रिंकिंग, मायनर इरिगेशन, सॉल्ट फार्मिंग आणि फिश फार्मिंगसाठी. तर हे जे पंपिंग वॉटर पंपिंग आहे हे कशासाठी यूज केले जातात तर ड्रिंकिंग पर्पजसाठी, इरिगेशनसाठी, मायनर इरिगेशन, सॉल्ट फॉर्मेशन म्हणजे तुमचं सी मधून कोस्टल एरियामध्ये जर तुम्ही हा वॉटर पंपिंग विंडमिल जर तिथं इन्स्टॉल केला आणि तुम्ही काय केलं की सी मधून वॉटर आहे ते पंप केलं आणि तेच मग तुम्ही सॉल्ट फॉर्मेशनसाठी किंवा सॉल्ट फार्मिंगसाठी यूज करता किंवा फिशिंग फार्मिंगसाठी सुद्धा हे वॉटर यूज करू शकता. अवेलेबल विंडमिल्स आर ऑफ 2 टाइप्स, नियरली डायरेक्ट ड्रिवन टाईप और गिअर टाईप. आता इथं हे जे विंडमिल्स आहेत ते डायरेक्ट ड्रिवन टाईपचे किंवा गिअर टाईपचे विंडमिल्स आपल्याला अवेलेबल आहेत. द मोस्ट कॉमनली युज्ड विंडमिल हॅज अ हॉरिझॉन्टल ॲक्सिस. आता हे जे विंडमिल्स आहे त्याच्यामध्ये कोणता रोटर किंवा कोणतं टर्बाईन यूज केलं जातं, हॉरिझॉन्टल ॲक्सिस. आता त्याचा डायमीटर किती असतं 3 to 5.5 मीटर डायमीटर असतो आणि ते जे ब्लेड्स आहेत तर ते विथ 12 to 24 नंबरमध्ये असतात किंवा 20 ते 24 ब्लेड्स त्याच्यावरती माउंट केलेले असतात, माउंटेड ऑन द टॉप ऑफ 10 to 20 मीटर हाय माइल्ड स्टील टॉवर. आता हे जे टर्बाईन्स आहेत ते 10 ते 20 मीटरच्या हाईट स्टील टॉवरवरती माउंट केलेले असतात. तिथं हॉरिझॉन्टल ॲक्सिस रोटर असतो आणि त्याच्यावरती 12 ते 24 ब्लेड्स माउंट केलेले असतात. द रोटर इज कपल्ड विथ रेसिप्रोकेटिंग पंप 50 to 150 मीटर डायमीटर थ्रू द कनेक्टिंग रॉड. आणि हे जे पंप आहेत ते 50 ते 150 mm डायमीटरचे पंप त्याला कपल्ड केलेले असतात रोटरला. म्हणजे कसं की तुमचे जे रोटर्स आहेत ते रोटेट झाल्यानंतरची जे मेकॅनिकल एनर्जी आहे त्याला कन्व्हर्जन करण्यासाठी मग ते रेसिप्रोकेटिंग पंप कारण की आपण इथे काय करतोय वॉटर लिफ्टिंग करतोय त्यामुळे रेसिप्रोकेटिंग पंप्सचे कपल केलेले असतात विथ रोटर. Then such windmills start lifting water when wind speed approaches 8 to 10 किलोमीटर पर आवर. 10 किलोमीटर पर आवर मी मिनिमम तुम्हाला सांगितलं होतं. तर अशा ठिकाणी हे वॉटर लिफ्टिंगसाठी तुम्हाला 8 ते 10 किलोमीटर पर आवर पर्यंत विंड स्पीड असणं गरजेचं आहे. नॉर्मली विंड मिल इज कॅपेबल फॉर पंपिंग वॉटर इन द रेंज ऑफ, आता किती रेंजमध्ये वॉटर पंपिंग केलं जातं बघा, 1000 to 8000 लिटर पर आवर. की एका तासामध्ये 1000 ते 8000 लिटर वॉटर काय केलं जातं, लिफ्टअप किंवा पंप केलं जातं डिपेंडिंग ऑन द विंड स्पीड, डेप्थ ऑफ वॉटर टेबल अँड टाईप ऑफ विंड मिल. आता हे सुद्धा ही कपॅसिटी कशावरती डिपेंड राहते, तुमच्या विंड स्पीडवरती, वॉटर टेबलचा जो डेप्थ आहे, तुमच्या वेलमधलं जे वॉटर टेबल आहे त्याची डेप्थ आणि कोणत्या टाईपचं विंड मिल तुम्ही यूज करता. देन विंड मिल्स आर कॅपेबल ऑफ पंपिंग वॉटर फ्रॉम डेप्थ ऑफ 60 मीटर. आता जर वॉटर टेबलची डेप्थ पाहायला गेली तर किती असायला पाहिजे, 60 मीटर इतकी जर डेप्थ असेल तर तुम्ही या टाईपचे वॉटर पंपिंग मिल्स यूज करू शकता. वॉटर पंपिंग विंड मिल्स हॅव एन ॲडव्हान्टेज इज दॅट नो फ्युएल इज रिक्वायर्ड फॉर देअर ऑपरेशन अँड दस they can be installed in remote windy areas where other conventional means of water pumping are not feasible. म्हणजे वॉटर पंपिंगच्या ज्या अदर सिस्टीम्स आहेत किंवा अदर सोर्सेस आहेत, फॉर एक्झाम्पल तिथं जर इलेक्ट्रिसिटीज अवेलेबल होत नसेल, फॉर रिमोट एरिया म्हटलेला आहे, रिमोट विंडी एरियामध्ये इलेक्ट्रिसिटीज सेंट्रलाइज केलेली नसते आणि त्या ठिकाणी मग तुम्ही अदर वॉटर पंपिंग सिस्टीम नाही यूज करू शकत. अशा ठिकाणी हे वॉटर मिल्स जे आहेत, वॉटर पंप विंड मिल्स हे ॲडव्हान्टेशियस राहतात. ओके. देन However, water pumping windmills have limitations too. ह्याच्यामध्ये लिमिटेशन्स सुद्धा आहेत की द ऑपरेशन सॅटिस्फॅक्टरीली इन मीडियम विंड रिजन. म्हणजे तुम्ही 10 to 18 किलोमीटर पर आवर पर्यंतचे जर विंड अवेलेबल होत असेल तर तिथं तुम्ही काय करू शकता की हे विंड मिल्स आहेत ते इन्स्टॉल करू शकता. फर्दर स्पेशल केअर, आता इथं सुद्धा स्पेशल केअर करावी लागते कारण की टर्बाईन्स असतील तर त्यासाठी सुद्धा, आणि अशा ठिकाणी इन्स्टॉल करायचे आहे ज्या ठिकाणी विंडला कोणत्याही ऑब्स्टॅकल्स तिथं तयार होणार नाहीत किंवा आजूबाजूला झाडं किंवा शॅडो जे वारा जो आहे तो त्याला फ्रीली व्हायला पाहिजे, यासाठी तिथं आजूबाजूला कोणत्याही प्रकारचं ऑब्स्टॅकल्स नसायला पाहिजे, फ्री फ्रॉम ऑब्स्टॅकल्स. ओके. अँड द कॉस्ट ऑफ सिस्टीम बिईंग हाय मेनली इंडिव्हिज्युअल युजर्स. जर तुम्ही एकट्याने जर हे बनवणार असाल तर ते तुम्हाला मात्र कॉस्टली राहू शकतं. आता ही विंड मिल पॉवर वॉटर पंपिंग सिस्टीमची डायग्राम आहे आणि एक इमेज पण आहे बघा. तर तुमची वेल आहे, त्याच्यावरती हा टॉवर आहे 10 to 20 मीटरचा, त्याच्यावरती हे 12 ते 24 ब्लेड्स आहेत जे त्या रोटरवरती काय केलेले आहेत, माउंट केलेले आहेत. आता ही रोटरी मोशन जी आहे ती काय होणार आहे, रेसिप्रोकेटिंग मोशनमध्ये कन्वर्ट होणार आहे. मग इथं तुम्ही रेसिप्रोकेटिंग पंप प्रोव्हाइड करता आणि मग ह्या रोटरी मोशनचं रेसिप्रोकेटिंग मोशनमध्ये कन्वर्जन झाल्यानंतर ते काय करतं, वॉटर लिफ्ट करत असतं. बघा, मल्टी ब्लेडेड रोटर आहे. देन इट इज अ टॉवर
त्याच्यानंतर हे तुमचा पंप रॉड आहे. आता हे सिलेंड्रिकल पंप जो आहे किंवा रेसिप्रोकेटिंग पंप इथं प्रोव्हाइड केलेला आहे आणि तुमची वेल आहे, ही वॉटर लेवल आहे. 60 मीटरच्या वॉटर टेबलपर्यंत तुम्ही काय करू शकता, वॉटर पंपिंग करू शकता. हे काय फुटिंग कशासाठी, तर ते फाउंडेशन, फॉर एक्झाम्पल तुमचं जे टॉवर आहे ते तुमच्या जमिनीमध्ये फाउंडेशनसाठी ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम जे वॉटर पंप केलं जातं हे तुमचा डिस्चार्ज पाईप थ्रू स्टोरेज टँककडं कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे स्टोरेज टँकमध्ये तुम्ही ते वॉटर स्टोअर करून फर्दर इरिगेशन पर्पज, ड्रिंकिंग पर्पज यासाठी यूज करू शकता. तर अशा पद्धतीनं विंड मिल्स, वॉटर पंपिंग विंड मिल्स आपण आता हे पाहिले. इनिशियल जर तुम्ही इंडिव्हिज्युअली करत असाल तर हे मात्र कॉस्टली राहू शकतं. तर तुम्ही कंबाईनमध्ये 2 किंवा 3 फार्मर्सच्या कोऑपरेट सिस्टीममध्ये तुम्ही हे यूज करू शकता. हे झाले विंड मिल पंपिंग सिस्टीम. देन एरो जनरेटर. आता हे जे एरो जनरेटर्स आहेत तर हे कशासाठी यूज केले जातात, आता नावातच बघा एरो जनरेटर म्हणजे विंड एनर्जी पासून किंवा एअर पासून काय करतोय आपण, त्याचा इलेक्ट्रिसिटी जनरेटर म्हणून यूज करतोय. अँड एरो जनरेटर इज ए स्मॉल विंड इलेक्ट्रिक जनरेटर. स्मॉल विंड इलेक्ट्रिक जनरेटर, विंड म्हणजे तुमचे एरो, हॅव्हिंग कपॅसिटी 30 किलोवॅट. आता हे जे जनरेटर्स आहेत ते 30 किलोवॅटच्या कपॅसिटीचे असतात. एरो जनरेटर्स आर इन्स्टॉल आयदर इन स्टँड अलोन मोड और अलॉंग विथ द सोलर फोटोवोल्टेक सिस्टीम. आता हे जे जनरेटर्स आहेत ते स्टँड अलोन मोडवरती सुद्धा इन्स्टॉल केले जातात किंवा सोलर फोटोवोल्टेक सिस्टीम बरोबर सुद्धा हे कॉम्बिनेशनमध्ये इन्स्टॉल केली जातात. अशा पद्धतीचे जे एरो जनरेटर्स आहेत ते जेव्हा सोलर फोटोवोल्टेक सिस्टीम बरोबर इन्स्टॉल केले जातात तेव्हा त्याला विंड सोलर हायब्रिड सिस्टीम असं म्हटलं जातं. अशा डिसेंट्रलाइज एरियामध्ये ह्या पद्धतीचे विंड सोलर हायब्रिडाइज सिस्टीम यूज केल्या जातात. देन हे जे एरो जनरेटर आहे तर त्याच्यामध्ये बघा की इट कन्सिस्ट रोटर ऑफ 1 to 10 मीटर डायमीटर. तर ह्याच्यामध्ये जे रोटर असतो तो 1 ते 10 मीटरच्या डायमीटरचा रोटर विथ 2 to 3 ब्लेड्स, परमनंट मॅग्नेट जनरेटर, कंट्रोल डिव्हाइस, यव मेकॅनिझम, टॉवर अँड स्टोरेज बॅटरीज त्याला कन्सिस्ट करतात. देन द एरो जनरेटर रोटेट्स start moving at the wind speed 9 to 12 km per hour, and however it produce optimum power at the rated wind speed 40 to 45 किलोमीटर पर आवर. म्हणजे कमीत कमी 9 ते 12 किलोमीटर पर आवर एवढं स्पीड पाहिजे. जास्तीत जास्त 40 ते 45 किलोमीटर पर आवरचं जर स्पीड असेल तर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पॉवर तिथं जनरेट करू शकता. लिमिटेशन्स काय आहे तर इथं तुम्हाला स्टोरेजसाठी बॅटरी बँक प्रोव्हाइड करावी लागते. ह्याची जर कॉस्ट बघायला गेली तर खूप जास्त आहे, अप्रॉक्सिमेटली 2 लाख टू 250 लाख. जर तुम्हाला पर किलोवॅट इतकी जर पॉवर जनरेट करायची असेल तर हे खूप कॉस्टली आहे. म्हणजे जास्त ठिकाणी, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी अजिबातच पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी तुम्ही हे एरो जनरेटर्स यूज करू शकता. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये कॉस्टमध्ये रिपेअरिंगसाठीचे पण कॉस्ट इन्क्रीज होत असते 2000 रुपीज, आणि इन्स्टॉलेशनसाठीचे सुद्धा 5000 रुपीज त्याच्यामध्ये ॲड होत असतात. खूप कॉस्टली प्रोसेस आहे. पण हे एरो जनरेटर मोस्टली कोस्टल एरियामध्ये किंवा एखाद्या डीप सी मध्ये हे इन्स्टॉल केले जातात जेणेकरून तिथं तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जनरेट व्हावी विथ द हेल्प ऑफ विंड एनर्जी. म्हणजे आता जे शिप्स असतात किंवा काही क्रूज असतात तर तिथं जर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची असेल तर अशा पद्धतीचे एरो जनरेटर तुम्ही तिथं इन्स्टॉल करू शकता. ओके. देन थर्ड टाईप इज विंड सोलर हायब्रिड. म्हणजे तुम्हाला जे सांगितलं की सोलर एनर्जीचा सुद्धा विंड एनर्जी बरोबर जेव्हा वापर केला जातो तेव्हा त्याला सोलर विंड हायब्रिड सिस्टीम असं म्हटलं जातं. ओके. म्यूट करायचंय, थोडासाच पार्ट राहिलेला आहे, कोणाचा तरी ऑडिओ ऑन आहे. तर अशा पद्धतीचं काय केलं जातं, तुमच्या विंड मिल सोबतच सोलर पॅनल सुद्धा तिथं प्रोव्हाइड केलेले असतात. ओके. तर अशा ठिकाणी विंड सोलर हायब्रिड सिस्टीम मध्ये काय केलं जातं, सोलर फोटोवोल्टाईक पॅनल सुद्धा तिथं यूज केले जातात. ओके. कनेक्टेड विथ चार्ज कंट्रोलर, इन्व्हर्टर, बॅटरी बँक अँड सप्लाय ऑफ इन्व्हर्टर फॉर सप्लाय AC करंट. आता ह्याच्यामध्ये पण बघायला गेलं तर सिस्टीम जी आहे ती महागडी आहे. ती 2.5 लाखापासून 3.5 लाखापर्यंत त्याचे कॉस्ट जाते. रिपेअरिंगसाठीचे पण कॉस्ट आहेत 3000, इन्स्टॉलेशनसाठी 10,000. खूप कॉस्टली सिस्टीम आहे ही, पण अशा जिथं रिमोट एरिया आहे तिथं तुम्ही यूज करू शकता. आता या सिस्टीमसाठी सुद्धा मिनिस्ट्रीने काय
केलेलं आहे, 75% सबसिडी प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जर तुमचं नॉन इलेक्ट्रिफाईड आयलँड असेल तर तिथं 90% सबसिडी अवेलेबल होते. अशा पद्धतीचे सोलर हायब्रिड सिस्टीम्स असतात. ओके, आता यामध्ये बघा, तर विंड मिल पण आहे तुमची आणि सोलर पॅनल्स पण आहेत. तर सोलर पॅनल्समधून पण इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि इथून सुद्धा तुम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असते. दोघांचा यूज करून जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ह्या विंड मिलचा किंवा ह्या विंड टर्बाईनचा यूज करून आणि देन सोलर रेडिएशनचा यूज करून सुद्धा तुम्हाला एनर्जी मिळत असते. ती स्टोअर केली जाते बॅटरी बँकमध्ये आणि नंतर मग तुमचे जे DC लोड्स असतील किंवा AC लोड्ससाठी इन्व्हर्टरचा यूज करून तुम्ही फर्दर यूज करू शकता. अशा पद्धतीनं दोघांच्या कॉम्बिनेशननी किंवा दोन्ही एनर्जी सोर्स, दोन्ही सिस्टीमचा यूज करून ज्या ठिकाणी तुम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करता, अशा पद्धतीचे हायब्रिड सिस्टीम सुद्धा अवेलेबल आहेत. ओके, म्हणजे विंड आणि सोलर हायब्रिड सिस्टीम. ओके, तर अशा पद्धतीनं विंड एनर्जीचे डिफरंट ॲप्लिकेशन्स किंवा त्याचे युजेस आहेत. अशा पद्धतीनं आपला विंड एनर्जी हा चॅप्टर झालेला आहे. 14 नंबरचा चॅप्टर कम्प्लीट झालेला आहे. विंड एनर्जीबद्दल काही डाऊट असेल तर मला विचारा. टाइम संपत आलेला आहे, त्यामुळे तुम्ही ग्रुप वरती जरी विचारलं तरी चालेल. तर अशा पद्धतीनं हा विंड एनर्जी सोर्सचा एकच चॅप्टर आहे आपल्याला विंड एनर्जीचा. आपण बाकीचे सोलर एनर्जीचे डिव्हाइसेस आणि सोलर एनर्जी बद्दल भरपूर जास्त स्टडी केलेला आहे या रिन्युएबल एनर्जी मध्ये. ओके, तर विंड एनर्जी बद्दल काही डाऊट असेल तर विचारा. ॲज कम्पेअर्ड टू सोलर एनर्जी, विंड एनर्जी इज कॉस्टली. पण जिथं डिसेंट्रलाइज्ड एरिया आहेत किंवा अनइलेक्ट्रिफाईड एरियाज आहेत, तर अशा ठिकाणी आपण हे विंड मिल्स यूज करू शकतो. आलं लक्षात? व्हिडिओ ऑन करा. समजले? विंड एनर्जी हा चॅप्टर समजलाय? कोणाला नाही समजला? एकदम टेक्निकल टर्म्स तुम्हाला इथं नाही आहेत, म्हणजे ते कशा पद्धतीनं त्याचं सर्किट डायग्राम आहे किंवा कशा पद्धतीनं तिथं रोटेट होतं, बेसिक आहे. त्याच्या पाठीमागचं प्रिन्सिपल काय आहे किंवा हे बेसिक कंपोनंट्स. विंड एनर्जी, विंड मिल म्हणले की टर्बाईन्स आले. आता फक्त त्याच्यामध्ये टेक्निकल टर्म पाहायला गेली तर त्याचे 2 टाइप्स होते, की व्हर्टिकल ॲक्सिसवरचं आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिसवरचं. हा फरक तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. मी तुम्हाला व्हर्टिकल ॲक्सिससाठी मिक्सरचं पण उदाहरण दिलं होतं किंवा ग्राइंडरचं उदाहरण. ओके, तर अशा पद्धतीनं मोस्टली हॉरिझॉन्टल ॲक्सिसचेच टर्बाईन्स यूज केले जातात. कमीत कमी किती विंड वेलोसिटी असली पाहिजे सांगा बघू. विंड मिल जर इन्स्टॉल करायचं असेल आणि तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची तर कमीत कमी किती विंड वेलोसिटी असायला पाहिजे किंवा विंडचं स्पीड कमीत कमी किती असायला पाहिजे? 5 to 10 किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर स्पीड आपण सांगतोय ना, तर मिनिमम 10 किलोमीटर पर आवर इतकं स्पीड असलं पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर मग तुम्ही पॉवर जास्त प्रमाणामध्ये ऑप्टिमम पॉवर त्याच्यामध्ये जनरेट करू शकता. ओके, ठीक आहे. मी तुम्हाला PDF सेंड करेल, स्टडी करा. लेक्चर झालेलं आहे. थँक्यू.